भंजन जय जय राम, भुजावल्लभ जय जय राम, पराजित भार्गव जय जय राम, अयोध्यागामिन जय जय राम, पितृवचन माझा आवाज येतोय? हो. म्यूट झाला आता परत. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. परमार्थ विज्ञान या ग्रंथाचा आपण अभ्यास करीत आहोत. मागील सत्रामध्ये आपण माया आणि ब्रह्म याविषयी प्रमोददादांकडूनच मार्गदर्शन घेतलं होतं. आज आपण लक्षणेचे प्रकार आणि 4 महावाक्य या संदर्भात अभ्यास करणार आहोत. प्रमोददादा आपल्याला या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. प्रमोददादांच्या बाबतीत सर्वांना माहितीच आहे की गुरुतुल्य असे प्रमोददादा आपल्याला या सत्रात मार्गदर्शन करतील. तर मी अधिक वेळ न घेता प्रमोददादांना विनंती करतो की त्यांनी आपलं विवेचन चालू करावं. श्रीराम. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. कृपाकटाक्षाची या किरणे, मोहसमुद्राचे आटणे, घडे जय त्या श्रीकृष्णे, वंदूतया ते श्रीराम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रीरामाच्या चरणी, भगवान श्री गोपाळ कृष्णाच्या चरणी साष्टांग नमन करतो. आमचे श्री गुरु परमपूज्य डॉक्टर काका यांच्या चरणी साष्टांग नमस्कार करतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी साष्टांग नमस्कार करतो. सकल संतांना नमस्कार करतो आणि आपण सर्व उपस्थित अध्यात्मशास्त्राचे प्रेमी आणि उपासक आपण सर्वांना सादर अभिवादन करतो आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करतो. रविवारची दुपारी 4 वाजण्याची वेळ, छान जेवणखाण करून खरं म्हणजे मस्त ताणून द्यायची वेळ असते ही. पण त्यावेळी आपण माया आणि ब्रह्म या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. मोठी कठीण गोष्ट आहे. मागच्या वेळेला ब्रह्माचा काही भाग झाला, काही उरलेला भाग थोडासा बघू आज, म्हणजे त्यानिमित्ताने परत थोडीशी रिव्हिजन होईल आणि मग आपण पुढच्या प्रकरणाकडे वळूया. ब्रह्मवस्तू, सद्रूप, चिद्रूप आणि आनंदरूप असलेली अशी ही ब्रह्मवस्तू
हेच माझे खरे स्वरूप आहे. ते ब्रह्मवस्तू म्हणजेच मी आहे. माझं खरं स्वरूप परब्रह्मासारखं सद्रूप चिद्रूप आनंदरूप आहे. हे सद्रूपता, चिद्रूपता आणि आनंदरूपता हे ब्रह्माची नावं नाही आहेत, ब्रह्माचे गुण सुद्धा नाही आहेत. ब्रह्माचं स्वरूपच ते आहे आणि तेच माझं स्वरूप आहे. हे लक्षात घेणं हे अध्यात्मशास्त्राचं एक सगळ्यात मोठं अंग आहे. आपल्याला जो अनुभव असतो तो सतत असत, जड आणि दुःखरूपतेचा असतो. असत, जगतातल्या सगळ्या गोष्टी असत आहेत, जड आहेत. काही गोष्टी कळतात, काही गोष्टी कळत नाहीत. सगळा व्यवहार जो चालतो तो असाच अर्धवट समजण्याच्या दृष्टिकोनातून चालतो. आणि दुःखरूप आहे, याची सगळ्यांची आपल्याला अनुभूती सुद्धा आहे. म्हणून असत, जड आणि दुःखरूप अशा संसाराची निवृत्ती करायची, निराश करायचा, त्याची व्यावृत्ती करायची आणि हे करून मग सद्रूप, चिद्रूप आणि आनंदरूप असलेलं परब्रह्मत्व मी आहे असा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. समर्थ रामदासांचा एक सुंदर उभी दासबोधामध्ये येते. परमात्मा निर्गुण निराकार, परमात्मा अनंत अपार, परमात्मा नित्य निरंतर जैसा तैसा. परमात्म्याचं सुंदर वर्णन इथे केलेलं आहे. निर्गुण निराकार आहे, अनंत आहे, अपार आहे. आता हा परमात्मा, या परमात्म्याला लक्षात घेण्याकरता म्हणून, समजून घेण्याकरता म्हणून ब्रह्मवस्तूला एक आकाशाची उपमा देण्यात आलेली आहे. आकाश कसं असतं? स्वच्छ असतं. आकाशाचं वर्णन करताना भगवद्गीतेत अक्लेद्य, अदाह्य, अशोष्य असं वर्णन केलेलं आहे. आकाशामध्ये पाऊस पडतो पण त्यांनी आकाश ओलं होत नाही. आकाशामध्ये आपण अग्नी प्रज्वलित करतो, यज्ञ करतो, होम करतो, होळी करतो, पण त्यांनी आकाश जळत नाही. आकाशामध्ये हवा खूप वाहते पण त्यांनी आकाश कधीही कोरडं होत नाही. अशा प्रकारे आकाशाच्या दृष्टांताने त्यातल्या त्यात जवळचं, त्यातल्या त्यात ब्रह्माच्या दृष्टीने अत्यंत जवळचं कुठलं असेल तर आकाश. तर सगळ्यात पहिले आत्मनः आकाशः संभूतः असं आपण बघितलेलं आहे, शिकलेलो आहे. त्यातल्या त्यात जवळचं आकाश, ते जे आकाश तत्व आहे, त्या आकाश तत्वावरनं आपल्याला त्या ब्रह्मतत्वाची थोडीफार व्याप्ती कळते. अनुभव कसा घेता येईल ह्याचा भास होतो. जे आकाशा सभाय भरले आणि आकाश जेथे मुराले, आकाश मुरोनिया उरले, एक जनिसी आपण, असं समर्थ रामदास स्वामी सांगतात. असं हे ब्रह्मवस्तू कसं आहे? मागच्या वेळेला आपण बघितलं, ब्रह्मवस्तू प्राप्य नाही, उत्पाद्य नाही, संस्कार्य नाही, विकार्य नाही, संपाद्य सुद्धा नाही. ब्रह्मवस्तू असं काही करून मिळणार नाही. फक्त विचाराने समजून घेऊन आपल्याला ब्रह्मवस्तूची प्राप्ती होऊ शकते. केवळ मिथ्या जगताचा निषेध करून सुद्धा ब्रह्मवस्तूची प्राप्ती होणार नाही. जग मिथ्या आहे, जग मिथ्या आहे म्हणून कितीही आरडाओरडी केली तरी आपल्याला याच जगात राहायचं आहे, याच जगात व्यवहार करायचा आहे आणि या जगात राहूनच आपल्याला आनंद स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची आहे, हे लक्षात घ्या. पण जगताचा निषेध करताना एक काळजी थोडीशी आपल्याला बाळगावी लागते. त्यात नाम आणि रूप अशा या नामरूपात्मक मिथ्या जगताचा बाध करायला आपण हळूहळू शिकायला लागलो तर आपण हळूहळू परमात्म वस्तूच्या जवळ जाऊ शकतो. ते मिथ्या आहे हे ओळखायचं. आपण विचार मागच्या वेळेला आपण केला. मिथ्या मायेला ओळखून तिला दूर सारण्याचा जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करायचा. प्रत्येक व्यवहारामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये जे आपण आता करतो आहोत ते खरंच किती सत्य आहे याचा विचार करायचा. ऑफिसमध्ये काही प्रोजेक्ट असतात, खूप मान मोडून काम करावं लागतं. अगदी वरपासून खालपर्यंत सगळेजण खूप काम करत असतात. सगळे बॉस, सिनियर्स सगळे त्या प्रोजेक्ट करता म्हणून सगळ्यांना धारकशी त्यांनी धरलेलं असतं. पण तो प्रोजेक्ट कधी ना कधी संपणारा असतो आणि कितीही खूप छान काम करून तुम्ही तो प्रोजेक्ट जरी का उभा केला तरी काही वर्षानंतर तो प्रोजेक्ट आणि त्याची किंमत दोन्ही शून्य झालेली असते. बदलून जातं सगळं. निदान आमच्या क्षेत्रात तरी असं होतं. म्हणून किती महत्व कुठल्या गोष्टीला द्यायचं. आपण आपल्या संसारामध्ये सुद्धा अनेक बारीक सारीक गोष्टी असतात, त्यांना खूप महत्व देतो आणि जिथे मिथ्यत्व आहे ते न ओळखल्यामुळे
आपण त्याच्यामध्ये गुंतून पडतो, अडकून पडतो. म्हणून समर्थांनी सांगून ठेवलं आहे, मिथ्या मिथ्यत्वे पहावे, मिथ्यापणे अनुभवा आले, श्रोती पाहिजे ऐकिले या नाव मोक्ष. मिथ्याला मिथ्यत्वानी ओळखणं म्हणजेच मोक्ष आहे, असं समर्थ रामदास स्वामी स्पष्टपणे सांगतात. म्हणून स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आणि म्हणून एकम एवम आणि अद्वितीयम असं हे ब्रह्मतत्व आहे. हा विचार मागच्या वेळेला करून झालेला आहे. देश काल वस्तू परिच्छेद रहित असं हे ब्रह्मतत्वाचं अखंडत्व आहे. आणि ते मी आहे, सहा अहम, इथे आपल्याला गाडी आणून लावायची आहे. थोडासा विचार करू बघा. मग अशा आपण सद्रूप, चिद्रूप आणि आनंदरूप, सच्चिदानंद अशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे. पण एक श्रुती आहे, तैत्तिरीय उपनिषदातली श्रुती सांगते, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. इथे सत्यम ज्ञानम आणि आनंदम नाही म्हटलेलं आहे, अनंत म्हटलेलं आहे. आता इथे अनंत का म्हटले आहे बरे? सत्य आपण बघितलं, सद्रूप, ज्ञान, ज्ञानम म्हणजे ज्ञानरूपता, त्याचा पण आपण विचार केलेला आहे. आनंद रूपतेचा पण विचार करून झालेला आहे. पण आता इथे एक नवीन शब्द आलेला आहे, अनंत. ब्रह्मवस्तूचं अनंत असं एक दुसरं स्वरूप आहे. त्याला अनंत का म्हटलेलं आहे? ज्याचा अंत कधी होत नाही असा अनंत, ज्याचा कधी परिच्छेद पडत नाही, ज्याचा कधी भाग पडत नाही, ज्याचे विभाग पाळता येत नाही, ते अनंत. मग आता आपण देश काल आणि वस्तू परिच्छेद शिकलेलो आहोत, ज्ञान प्रकरणामध्ये हा विषय झालेला आहे. म्हणून अनंत अशी अनंतता जी आहे ती फक्त ब्रह्मवस्तूच्या ठायी आहे. ब्रह्मवस्तूच केवळ अनंत आहे, बाकी सगळ्याच्या सगळ्या गोष्टी मर्यादित आहेत. अगदी काल सुद्धा मर्यादित आहे. हे कालाच्याही पलीकडे असलेलं असं हे तत्व आहे. म्हणून कालत्रयातीत आपण म्हणतो. कशा अर्थाने, कशा बरं आहे? ब्रह्मवस्तू बघा सर्वव्यापी आहे. बृहत म्हणून ब्रह्म हे आपण जाणतो. ब्रह्म सर्वव्यापी आहे, सर्वत्र आहे. आणि असं असल्यामुळे त्याचा देशतः अंत होत नाही. ब्रह्मवस्तूचा देश परिच्छेद होत नाही. ब्रह्मवस्तू नित्य आहे, निरंतर आहे. आणि नित्य निरंतर असल्यामुळे ब्रह्माचा कालतः अंत होत नाही, म्हणून तिथे काल परिच्छेद सुद्धा नाही. आणि ब्रह्मवस्तू हा सर्वांचा आत्मा आहे, स्वरूपच आहे. सगळ्या गोष्टींचं स्वरूप, कोर, गाभा, आत्मा ब्रह्मच आहे. जगात दिसलेल्या प्रत्येक गोष्टीचा आत्मा ब्रह्मस्वरूप असल्यामुळे त्याचा वस्तुतः अंत कधी होत नाही, म्हणून तिथे वस्तू परिच्छेद सुद्धा नाही. म्हणून ब्रह्मवस्तूला देश परिच्छेद नाही, काल परिच्छेद नाही आणि वस्तू परिच्छेद सुद्धा नाही. म्हणून ब्रह्माचा विचार करताना आणि असं सर्वव्यापक ब्रह्माचा विचार करताना जगताचा त्याग करून चालत नाही, जगताचा निषेध करून चालत नाही. हा थोडा वरच्या पायरीचा विचार आहे, पुढचा विचार आहे. सर्वप्रथम जग मिथ्या आहे, माईक आहे ते ओळखायचं आणि त्याचा त्याग करायचा, अशीच भूमिका घ्यावी लागते. आणि ते अभिप्रेत सुद्धा आहे. पण आता याच्या पुढे सर्वम खलविदम ब्रह्म हा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला ती विचारायची वरची पायरी येते. जगत आणि ब्रह्म काही वेगळे नाहीच, अशा पद्धतीने नाही. असं कसं म्हणतात? जगताचा तर आपल्याला भास होतो, दिसतं, पण ते नाशिवान आहे. पण ब्रह्मवस्तू तर अविनाशी आहे, मग ते वेगळं कसं नाही, असं कसं म्हणतात? थोडं समजून घेऊ हा मुद्दा आणि मग पुढे जाऊया. सोन्याचे दागिने आपण नेहमीच उदाहरण बघतो, वेगवेगळे दिसतात. सोन्याचे दागिने अनेक प्रकारचे वेगवेगळे दिसतात. मातीचे घट, माठ, मडके, घागडे आहे. आता उन्हाळ्याचे दिवस येतातच आहे जवळ, नवीन माठ घरी आणायची वेळ झालेलीच आहे. तर असे मातीचे अनेक प्रकारचे घट ते सुद्धा वेगवेगळे दिसत असतात. सगळे सोन्याचे दागिने हे सोन्याचेच असतात. सगळे घट किंवा माठ हे मातीचेच असतात, त्याच्यामध्ये काही फरक नसतो. थोडा विचार घ्या, सूक्ष्म विचार आहे बघा. ज्या वेळेला आपण घट आणि माती, दागिना आणि सोनं असं जेव्हा म्हणतो त्यावेळेला या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत का? सांगा, या दोन गोष्टी वेगळ्या आहेत का?
दागिने आणि सोनं अशा दोन गोष्टी निर्माण झाल्या, घट आणि माती अशा दोन गोष्टी निर्माण झाल्या, यांच्यामध्ये भेद आहे का? हे दोन वेगळं आहे का? सोन्याचे दागिने, मातीचा घट. बोलीभाषा आपली कशी असते? मातीचे घट, मातीचा माठ. पण जरा विचार करा की दागिन्यांमध्ये सोन्याशिवाय दुसरं काहीच नसतं, घटामध्ये मातीशिवाय दुसरं काहीच नसतं. अगदी त्याचप्रमाणे जगत आणि ब्रह्म याचा जर का विचार केला तर जगामध्ये ब्रह्माशिवाय दुसरं काहीच नाही. यालाच अन्वय व्यतिरेकाची भाषा म्हणतात. याचा ज्ञान प्रकरणामध्ये पुन्हा विचार झालेला आहे. कार्यात कारणाचा अन्वय असतो, कार्याचा कारणात व्यतिरेक असतो, दागिन्यात सोन्याचा अन्वय असतो, घटात मातीचा अन्वय असतो आणि मातीचा घटामध्ये व्यतिरेक असतो. अशी अन्वय व्यतिरेकाची भाषा यांनी आपण हे समजावून घेतलं होतं. अगदी तसंच आहे. एक लाकडाचं टेबल असतं, एक लाकडाची खुर्ची असते. खुर्ची आणि टेबल दोन्ही लाकडाचेच आहेत. लाकूड एकच आहे, लाकूडपणामध्ये एकच आहे, पण भेद दिसतो आपल्याला, भेद दिसतो. जगत आणि ब्रह्म ह्याच्यामध्ये सुद्धा भेद दिसतो. आता जगत पूर्णपणे ब्रह्ममय आहे असं म्हणणं, हे समजून घेणं, याच्याकरता आपल्याला बाध समानाधिकरण आणावं लागतं. हा विषय पुन्हा ज्ञान प्रकरणात झालेला आहे. बाध समानाधिकरण्य. रज्जू आणि सर्प यांचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला रज्जूवर सर्पाचा भास होतो, रज्जूवर सर्प भासतो. तसं ब्रह्मतत्वावर किंवा ब्रह्माच्या अधिष्ठानावर जगताचा बाध आपल्याला भास होतो, भ्रम होतो. त्या जगताचा बाध करायचा आहे आणि त्या जगताचा बाध करून ते ब्रह्ममय आहे असं ओळखायचं आहे. म्हणून जरी का सर्वत्र भेद दिसत असला, ब्रह्मतत्वामध्ये सर्व आपल्याला दिसताना व्यवहारामध्ये जरी का भेद दिसत असला तरी ते सर्वच्या सर्व ब्रह्मच आहे असा अखंडत्वाचा बोध करून घेणं हे साधकाचं काम आहे. एक अतिशय सुंदर अभंग जनाबाईचा आहे. जनाबाई म्हणते, देव खाते देव पिते देवावरी मी निजते, देव देते देव घेते देवा सवे व्यवहारिते, देव येथे देव तेथे देवाविण नाही रीते, जनी म्हणे विठाबाई भरुनी उरले अंतर्बाही. अतिशय सुंदर विचार करण्यासारखा संतांची दृष्टी कशी आहे बघा. जो काही व्यवहार आहे तो देवाशीच होतो आहे, देवच खाते देवच पिते. आपण अन्न जेवतो ते अन्न सुद्धा ब्रह्मार्पणम ब्रह्महुतम ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम अशी प्रार्थना करूनच जेवतो. हा जो विचार आहे, हा विचार दृढ करणं हे परमार्थशास्त्राचं मुख्य एक अंग आपल्याला आहे. साधने करता म्हणून ते अंग आहे. पण हा कितीही विचार केला आणि किती सांगितलं तरी ते आपल्या लक्षात राहत नाही, आपल्याला बुद्धीला ते पटत नाही आणि असा आपल्याला अनुभव येत नाही की मी माझा व्यवहार संपूर्णपणे सद्रूप चिद्रूप आनंदरूप अशा ब्रह्मतत्वाशी होतो आहे. कारण आपल्याला भेद दिसत असतो. अज्ञानवशामध्ये आपण सतत भेदामध्ये गुंतून पडलेलो असतो, मागे तो गुंतून पडलेलो असतो. अविद्येचा परिणाम इतका जबरदस्त असतो की त्याचा मायेचे जे गुण आहेत नाम आणि रूप, त्या नाम रूपामध्ये आपण त्याच्या परिणामांमध्ये अडकून जातो आणि मग दागिना सत्य समजतो. त्याच्या मागच्या सोनं बघण्याची जी नजर आहे ती आपली नाहीशी होते. एक सुंदर प्रकारचा एक पडदा आपल्या डोळ्यावर पडतो, एक आवरण आपल्यावर पडतं. त्या ब्रह्मतत्वावर एक मायेचं आवरण पडल्यामुळे आपल्याला सोनं दिसेन असं होतं आणि मग आपण त्या दागिन्याच्या नाजूक कामामध्ये, त्या दागिन्याच्या डिझाईनमध्ये, त्याच्या घडणावळीमध्ये आपण अडकतो. माठ घ्यायला जातो बाजारात, त्यावेळेला माठाचा घाट कसा आहे, आकार कसा आहे, किती मोठा आहे, रंग कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकून जातो. ते आपण बघतो आणि माठ पूर्णपणे मातीचा आहे हे आपण विसरून जातो. म्हणून जगतामध्ये जरी का आपल्याला भेद दिसत असला तरी सुद्धा तो भेद तिथे मुळात नाही हेच आपल्याला तत्वज्ञान सांगतं.
उपनिषद आपल्याला सांगतात. श्रुतिवचनच आहे, नेह नानास्ति किंचन. कठोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे, जगात भेद मुळातच नाही, अजिबातच नाही, किंचित सुद्धा भेद नाहीये. ब्रह्मतत्वामध्ये भेद नाही, नानात्व नाही, विविधता नाही, सगळं एकच आहे, सगळं पूर्ण आहे, सगळं घनदाट आहे. भरला घनदाट हरी दिसे. एक. पण आपण काय होतं, आपलं बघतो आपण अनेक. जे लोक अनेकतेने या जगताकडे बघतात, विविधता जे बघतात, भेदमय दृष्टी ज्यांची असते, ज्यांच्या दृष्टीला अजून अभेद समजलेला नाही, ते लोक मृत्यूस मृत्युंगच्छती य इह नानेव पश्यती. जे लोक अनेक प्रकारे बघतात, भेद बघतात, ते मात्र एका मृत्यूकडून दुसऱ्या मृत्यूकडे म्हणजेच जन्म मरणाच्या या चक्रामध्ये अडकून पडतात. हे अडकून पडणं, ह्यातनं आपल्याला जर का सुटायचं असेल तर आपली दृष्टी आपल्याला या तत्वज्ञानाच्या मार्गात, परमार्थ विज्ञानाच्या अभ्यासाने ब्रह्मतत्वाचं परिपूर्ण विवेचन करून घेऊन, समजून घेऊन, बदलून घेणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने साधना केली, अशा पद्धतीने विचार केला आणि तो नीट समजून घेतला, तर मग आपल्याला जे पाहिजे त्या आनंद स्वरूपाची प्राप्ती होऊ शकते. पण अनंत जन्मांचे संस्कार मध्ये येतात आणि किती वेळा ऐकलेलं असलं, किती वेळा वाचलेलं असलं, तरी सुद्धा तो विचार जसा पाहिजे तसा दृढ होत नाही, टिकून राहत नाही. सतत काही ना काही शंका, सतत काही ना काही संशय आपल्या मनामध्ये येत राहतात. म्हणून सद्गुरूंना शरण जावं, म्हणून शास्त्राला शरण जावं. शास्त्र आपल्याला उपदेश करतं, तो उपदेश समजावून घ्यावा. तो उपदेश समजावून घेऊन रोज त्याचा विचार करावा, रोज त्याच्यावर मनन करावं, रोज थोडं थोडं ऐकावं. पण श्रवणाचं खूप महत्व सांगून ठेवलेलं आहे. श्रवण केल्याने आपल्या चित्तावर अनेक वार तेच संस्कार पुन्हा पुन्हा केले जातात आणि हे जे केले गेलेले संस्कार आहेत, ते संस्कार हळूहळू आपल्याला बदलतात. श्रवण आणि मनन या ऐसे नाही साधन, म्हणून नित्य नूतन केलेशी करावे. समर्थ रामदास स्वामी आपल्याला आत्मारामात सांगून ठेवतात. अशा पद्धतीने ब्रह्मवस्तू काय आहे ते नीट समजून घेणं हा आपला विषय इथे सुरू आहे. शास्त्रकारांनी हा विषय अनेक पद्धतीने समजून दिलेला आहे. सुरेख पद्धतीने शास्त्राची मांडणी आहे. एक लक्षात घ्या बघा, 2 मुद्दे बघू आपण ब्रह्माबद्दलचे. ज्ञान आणि अज्ञान, बंध आणि मोक्ष, त्याबद्दलचं ब्रह्माला काहीही घेणं देणं नाही. ब्रह्मवस्तू नित्यमुक्त आहे असं म्हणू, किंवा मुक्त म्हणजे काय आणि बंधन म्हणजे काय हे ब्रह्मतत्वाला माहिती सुद्धा नाही. मग अज्ञान आणि ज्ञान हे कोणाला कधी कशामुळे होतं, तर ते जीवाला होतं. ब्रह्माला याचा स्पर्शही होत नाही. बंध मुक्त हे कोणाचे, हे जीवाचे आहे. हा आता बद्ध आहे, बंधनात आहे आणि मुक्ती मिळाली, आता मुक्त झाला, हे अशी जी भाषा आहे ही जीवाबद्दल बोलता येते. बुद्धीचे धर्म असतात ते बुद्धीच्या ठिकाणी ठेवायचे, ब्रह्माचे धर्म ब्रह्माच्या ठिकाणी ठेवायचे. अशा पद्धतीने वाटणी करून घेऊन समजून घ्यायचं. म्हणून ही समजून घेतल्यानंतर आपल्याला हळूहळू कळतं की येथ आत्मा आत्म्याचे ठाई, देखीचे देहीचा धर्मू देही, ऐसे देखणे जे पाही आना हाती. माऊलींची ओवी आहे. जगामध्ये व्यवहार करताना देहाचे जे काही धर्म आहेत ते देहापाशी ठेवायचे आणि आपली दृष्टी सतत आत्म्याच्या मध्ये ठेवायची आणि आत्म्याचे देही, आत्म्याचे जे काही आहेत ते धर्म आत्म्याच्या ठिकाणी ठेवायचे. अशा पद्धतीने जेव्हा आपण विचार करू ना, त्यावेळेला या जगतातल्या होणाऱ्या घटनांमुळे, या जगतातल्या होणाऱ्या दुःखांचा किंवा कुठल्याही गोष्टींचा आपल्या चित्तावर परिणाम होणार नाही, किंवा हळूहळू तो परिणाम कमी 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 होत जाईल, आटत जाईल. आपल्याला अंतःकरण आहे आतमध्ये. या अंतःकरण असल्यामुळे त्या अंतःकरणातला एक घटक आहे बुद्धिवृत्ती, एक घटक आहे बुद्धिवृत्ती. दुसरा आहे अहम. अहम पहिले निर्माण होतो, त्या अहम निर्माण झाल्यामुळे, अंतःकरणामधला अहम घटक जो आहे तो निर्माण झाल्यामुळे बाकीच्या गोष्टी काम करायला लागतात. मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती, आपला विचार करून झालेला आहे चित्तवृत्ती.
आणि त्या बुद्धिवृत्तीमुळे पदार्थांचं ज्ञान होतं, आपल्याला जाणवायला लागतं, जागृतीमध्ये आपल्याला सगळे अनुभव येतात. हे सगळं त्या अहंकाराच्या मुळे होतं. आणि ही अहंकार, अहमवृत्ती, बुद्धिवृत्ती हे सगळे कशाचे घटक आहेत? अंतःकरणाचे घटक आहेत. आणि अंतःकरण जड आहे. अंतःकरण जड आहे. म्हणून ब्रह्मवस्तूमध्ये कधीही काहीही बदल होत नाही. ब्रह्मवस्तूमध्ये कधीही बुद्धी नव्हती. ब्रह्मवस्तूला कधीही ज्ञान होत नाही. ब्रह्मवस्तू कधीही बद्ध नव्हती आणि ब्रह्मवस्तू कधीही मुक्तही होत नाही. जीवबद्ध, जीव अज्ञानी, जीव मुक्त होऊ शकतो. दुसरी एक गोष्ट बघू आपण. एक आत्मा आहे आणि एक ब्रह्म आहे. विचार करा, एक आत्मा आणि एक ब्रह्म. आता हे दोन वेगवेगळे शब्द जेव्हा आपल्या समोर येतात त्यावेळेला ते दोन आहेत का? या दोन घटना, दोन गोष्टी दोन वेगळ्या वेगळ्या आहेत का? आत्मा किंवा आत्मवस्तू आणि ब्रह्म किंवा ब्रह्मवस्तू असे दोन जर का वेगवेगळे मानले, दोन सत्य मानले, तर ते दोन सत्य मानले तर फार गडबड होऊन जाईल. एकमेवा द्वितीय आहे वर्णन केलेलं, पण आत्मा आणि ब्रह्म हे दोन्ही एकच आहे. एकच आहे. एकमेवा द्वितीय या श्रुतीला लगेच विरोध येतो जर का ह्या दोघांना वेगवेगळं मानलं तर. म्हणून देहापुरता मर्यादित वाटणारा देह सापेक्ष जे ब्रह्मतत्व आहे त्याला आत्मा असं म्हणतात. जे आत्मा आहे तोच तेच ब्रह्म आहे. हा आत्माच ब्रह्म आहे. आत्माच अनंत आहे, अपार आहे, अपरिमित आहे, अमेय आहे आणि तेच ब्रह्मतत्व आहे. ज्याप्रमाणे घटाकाश आणि मठाकाश किंवा महदाकाश एकच आहे, त्या घटामुळे ते मर्यादित झाल्यासारखं वाटतं, अगदी त्याचप्रमाणे ह्या देहामुळे जे ब्रह्मतत्व मर्यादित झाल्यासारखं वाटतं, असं देह सापेक्ष असलेलं जे तत्व त्याला आत्मा असं म्हणतात. मुळात आत्मा आणि ब्रह्म दोन्ही एकच आहेत. ब्रह्मतत्वाचा एवढा विचार केल्यानंतर आपण पुढे जाऊ. आपल्याला महावाक्यांचा विचार आता करायचा आहे. महावाक्य, महावाक्य म्हटल्यानंतर एक मनामध्ये विचार येतो की काहीतरी मोठं, महा म्हणजे मोठं. जसं महाकाव्य, कालिदासाने खूप मोठं महाकाव्य केलेलं आहे. तसं आपल्याला वाटतं की महावाक्य म्हणजे एक खूप मोठं वाक्य आहे की काय. अगदी साधा विचार केला तर असं वाटू शकतं, महावाक्य म्हणजे खूप मोठं वाक्य. तसा त्याचा अर्थ नाही. अर्थाने जे महान आहे ते महावाक्य. महावाक्य अर्थ ज्याच्यामध्ये गहन अर्थ भरून ठेवलेला आहे, महान अर्थ ज्याच्यात आलेला आहे. कुठला अर्थ? जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य करून देणारं, असं असा बोध करून देणारं जे वाक्य असतं त्याला महावाक्य असं म्हणतात. वेदात असे बरेच वाक्य आहेत, पण मुख्यतः 4 महावाक्य आहेत. 4 वेदांमधले एक एक वाक्य घेऊन 4 महावाक्य केलेली आहेत. पण अनेक ठिकाणी वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये अशा प्रकारची वाक्ये आलेली आहेत. यदेवेह तदमुत्र, यदमुत्र तदन्विह, असा कठोपनिषद आपल्याला सांगतं. मग अशा आपण विचार केला, देव येथे, देव तेथे, देवाविण नाही इथे. अगदी तोच मंत्र इथे जणू काही आहे. जे इथे आहे तेच तिथे आहे. जे या लोकात आहे तेच परलोकामध्ये आहे. जे या जीवात आहे तेच संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये आहे. जे या शरीरात आहे, जे या शरीराच्या उपाधीमध्ये आहे तेच तत्व या निरुपाधिक असा बाहेरच्या, तेच निरुपाधिक तत्व आहे. जे माझ्यामध्ये आहे तेच सर्व भूतमात्रांमध्ये सुद्धा आहे, सगळ्या प्राण्यांमध्ये सुद्धा आहे, समस्त चराचर सृष्टीमध्ये सुद्धा आहे. जीव आणि ब्रह्माचं ऐक्यच इथे दाखवणं चाललेलं आहे. ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती, त्याच्यातही तोच विषय आलेला आहे. अशी 4 महावाक्य त्यांचा आपण विचार करणार आहोत. आज नुसती तोंडओळख करून घेऊ, कारण मुख्य विषय घ्यायचा आहे आज लक्षणेचा, तो बघू. ऋग्वेदामध्ये एक वाक्य आलेलं आहे. ऋग्वेदामधील ऐतरीय उपनिषदामध्ये प्रज्ञानम ब्रह्म असं वाक्य आलेलं आहे. हे एक महावाक्य आहे. दुसरं आहे सामवेद. सामवेदामधील छांदोग्य उपनिषदामध्ये तत्वमसी नावाचं वाक्य आलेलं आहे. तत्त्वम असि.
तिसरं आहे यजुर्वेदातील बृहदारण्यक उपनिषदामध्ये अयम आत्मा ब्रह्म असं वाक्य आलेलं आहे. माफ करा, यजुर्वेदामध्ये छांदोग्य उपनिषदामध्ये अहम ब्रह्मास्मी असं वाक्य आलेलं आहे. आणि अथर्ववेदातील मांडुक्यामध्ये अयम आत्मा ब्रह्म अशी ही 4 महावाक्य आहेत. अयम आत्मा ब्रह्म. आता 4 महावाक्य म्हटली, वाक्य म्हटलं की त्याच्यामध्ये शब्द आले, आणि या महावाक्यांमध्ये काय सांगितलं आहे? जीव ब्रह्म. महावाक्य त्यालाच म्हणतात जे जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य सांगतं, त्याला महावाक्य असं म्हणतात. मग या महावाक्यांचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला ताबडतोब याच्यावर काही आक्षेप घेतले जातात. आक्षेप कुठल्या पद्धतीचे असतात? आक्षेप असे की वाक्य म्हटलं की शब्द आले. शब्द म्हणजे मग अनेक शब्द आले, 2, 3, 4 वेगवेगळे शब्द आले. प्रत्येक शब्दाचा काहीतरी अर्थ असतो, प्रत्येक शब्दाचा वेगवेगळा अर्थ असतो. मग जे 2 शब्द वेगळे आहेत, वेगळ्या अर्थाचे आहेत, ते एकच कसे असा प्रश्न पडू शकतो. साधे उदाहरण बघू म्हणजे कळेल. हा फोन या टेबलावर आहे. आता फोन आणि टेबल हे 2 वेगवेगळे आहेत. फोन वेगळा, टेबल वेगळं. मग त्या दोघांना एक म्हणतात, हे असं कसं काय? एक कसं शक्य आहे का? अशा पद्धतीने एक आक्षेप घेतला जातो. दुसरा, लाल फोन वाजतोय. समजा असा विचार करा, 3-4 फोन ठेवलेले तिथे, त्यातला कुठलाचा तरी फोन आलाय आणि मी म्हणतो की अरे इथे लाल फोन एक आहे, लाल कव्हर असलेला, तो फोन वाजतोय. आता असं विशेषण, लाल हे विशेषण झालं. मग तसं विशेषण आहे का? अहम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, हे जे सगळे महावाक्य आलेली आहेत, या महावाक्यांचा अर्थ जेव्हा आपण लावून घेतो त्यावेळेला अशा पद्धतीने विशेष विशेषण असा काही संबंध आहे का? अहमचा आणि ब्रह्माचा असा संबंध आहे का? अशा प्रकारे एक आक्षेप घेऊ शकतो. म्हणून हा विषय समजून घेताना काही बौद्धिक कसरती कराव्या लागतात. आहेच आता येणारच पुढे सगळ्या बौद्धिक कसरती. जहद आणि अजहद लक्षणा यांचा विचार आपल्याला करायचाच आहे आज. पण नुसत्या बौद्धिक कसरती करून, तात्विक विचार करून हे सगळं समजून घेणं, हे जरी का बौद्धिक कसरती कराव्या लागतात, तार्किक विचार करावा लागतो, तर्क लावावा लागतो, पण तरी सुद्धा मुख्य गोष्ट अशी आहे की हे समजून घेताना शास्त्र सांगतं म्हणून मला ते पहिले तसं स्वीकारावं लागतं. म्हणून तत्वज्ञानावर श्रद्धा हवी. हा श्रद्धेचा विषय आहे. काही गोष्टी ज्या पद्धतीने समजावून सांगितलेल्या आहेत त्या श्रद्धेने स्वीकाराव्याच लागतात. शास्त्रावर श्रद्धा हवी, तत्वज्ञानावर श्रद्धा हवी, श्रीगुरूंवर श्रद्धा हवी, श्रीगुरूंनी जे आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्यावर श्रद्धा हवी. हे अपरंपार श्रद्धा ठेवून बौद्धिक कसरती कमी कराव्या लागतात. मग एकदा श्रद्धा ठेवली की काम पटकन होऊ शकतं. म्हणून शास्त्र समजावून घेताना त्याचा कीस न पाडता श्रद्धेने ते समजून घ्यायचं, आणि एकदा समजून घेतलं की मग ती श्रद्धेचं काम झालेलं असतं. शेवटी श्रद्धा पण कशी आहे? श्रद्धा हे साधन आहे, ते साध्य नाही. श्रद्धा हे साधन आहे, श्रद्धा हे साध्य नाही. आता मी खूप श्रद्धावान आहे, माझी भगवंतावर खूप नितांत श्रद्धा आहे, इथपर्यंतच गाडी राहते. श्रद्धा आहे, मग पुढे काय? त्याचं पुढे काय? श्रद्धा आहे तर त्या श्रद्धेने तत्वज्ञानाची जी उंची आपल्याला गाठायची आहे ती उंची आपण गाठू शकतोय का हे बघणं फार महत्वाचं आहे. म्हणून श्रद्धा ठेवायची, हा विषय सोपा करून घेण्याकरता म्हणून श्रद्धा ठेवायची. तसं शास्त्रकारांनी तो विषय बऱ्यापैकी सोपा करून ठेवलेला आहे. खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला हे सगळं समजावून सांगितलेलं आहे. हा विषय बऱ्यापैकी ज्ञान प्रकरणामध्ये झालेला आहे. थोडंसं रिव्हिजन होणार आहे. जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे समानाधिकरण नावाचं जे प्रकरण आहे त्याचा विचार आपण केलेला आहे. अन्वय व्यतिरेक याचा विचार आपण करून झालेला आहे. अध्यारोप आणि अपवाद याचा विचार करून झालेला आहे. अध्यास आणि अध्यासाचे वेगवेगळे प्रकार हा विषय सुद्धा मागे ज्ञान प्रकरणात करून झालेला आहे. आज आपल्याला एक नवीन गोष्ट बघायची आहे. ह्या 4 महावाक्यांचा अर्थ लावून घेण्याच्या करता, कारण तो अर्थ लावून घ्यावा लागतो. मगाशी जसं मी म्हटलं
की दोन वेगवेगळे शब्द आल्यामुळे अहम आणि ब्रह्म, ते अहम म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, तत्त्वम असी, मग तत् म्हणजे काय, त्वम म्हणजे काय, असे जे प्रश्न आपल्याला पडतात त्याच्याकरता आपला अर्थ लावून घ्यावा लागतो. ती लावून घेण्याची एक पद्धत आहे. या अनेक पद्धती शास्त्रकारांनी आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. त्यातली जी आपल्या कामात पडते, ज्यानी आपल्याला अर्थबोध होतो, ज्यानी आपल्याला समजून घेता येतं आणि समजतं, ती पद्धत स्वीकारायची आणि आपलं काम करून घ्यायचं. म्हणून जुळवून घ्यायचं आहे. त्याला इंग्लिशमध्ये रिकन्साईल म्हणतात. एखादी गोष्ट रिकन्साईल करून घ्यावी लागते. तसं आपल्याला रिकन्साईल करायची आहे. या महावाक्यांचा अर्थ आपल्याला रिकन्साईल करून घ्यायचा आहे. महावाक्यांचा बोध होण्याकरता लक्षणावृत्तीचा स्वीकार करावा लागतो, असं शास्त्रकार म्हणतात. वाक्यवृत्ती नावाचा एक प्रकरण ग्रंथ आहे. आदि शंकराचार्यांचं छोटंसं प्रकरण ग्रंथ आहे. 51 श्लोक आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी सांगून ठेवलेलं आहे, तत्वमस्यादी वाक्येषु, म्हणजे तत्वमसी आदी अशी जी वाक्य आहेत, म्हणजे 4 महावाक्य जी आहेत, लक्षणा भाग लक्षणा. काय लावायचं तिथे? लक्षणा लावायची. कुठली लक्षणं लावायची? भाग लक्षणा लावायची. भागत्याग लक्षणा. भागत्याग लक्षणा म्हणजे काय? आता प्रश्न येतो परत. व्याकरणाच्या साह्याने आता हे समजून घ्यायचं आहे, शिकायचं आहे. व्याकरण म्हटलं की अंगावर पहिलेच काटा येतो. भागत्याग लक्षणा, जहद जहल लक्षणा, असे सगळे शब्द आले की एकदम गडबडून झालं वाटतं. शब्द नवीन आहेत, मान्य आहेत. शास्त्र क्लिष्ट वाटतं कधी कधी, ते पण मान्य आहे. पण शब्द नवीन जरी का असले तरी त्या शब्दांचा वेगवेगळ्या पद्धतीने, दृष्टांताने, उदाहरणाने आपण ते आपल्या जवळचे करून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्या वापरातले ते शब्द नसतात म्हणून आपल्याला ते दूरचे वाटतात. खरी गोष्ट आहे. आमचे डॉक्टर काका नेहमी म्हणतात की शास्त्रकारांना पहिलेच्या काळी, आज नाही, आता नाही, आधीच्या काळी शास्त्रकारांना राजाश्रय होता. राजाश्रय होता. पंडित लोक राजाच्या आश्रयाने राहायचे. त्यांना भरपूर अर्थसहाय्य असायचं. खाण्यापिण्याची तशी चिंता करावी लागायची नाही. 2 वेळचं जेवण मिळायचं भरपूर. आणि असा राजाश्रय असल्यामुळे मग अशा पंडितांनी काय करायचं, तर दिवसभर शास्त्र चिकित्सा करायची, शास्त्र चर्चा करायची, शास्त्रार्थ करायचा, वादविवाद करायचा, सूक्ष्म बारकावे शोधून काढायचे, एकमेकाला वादात हरवण्याचा प्रयत्न करायचा. आणि अशा पद्धतीने खूप सगळ्या कोलांट्या उड्या मारत वेगवेगळ्या प्रकारचे बारकावे शोधून काढून अशा पद्धतीने त्या काळच्या लोकांनी हे सगळं शास्त्र आपल्यासमोर मांडून ठेवलेलं आहे. आजकाल कोणाला एवढा वेळ नसतो, ही गोष्ट खरी आहे. कारण आजकाल आपल्याला खूप सगळे व्यवधानं असतात. त्या काळच्या लोकांना तेवढी व्यवधानं नव्हती. त्या काळच्या पंडितांना सोशल मीडिया नव्हता, त्या काळच्या पंडितांना फोन नव्हते, त्या काळच्या पंडितांना टीव्ही नव्हते, बातम्या नव्हत्या टीव्हीवरच्या. म्हणून त्यांना भरपूर वेळ असल्यामुळे त्यांनी हे सगळं करून ठेवलंय. आता असो, एक गमतीचा मुद्दा म्हणून सोडून देऊ, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की शास्त्रकारांनी ह्या सगळ्या विविध चर्चा आणि चिकित्सा करून आपल्यासमोर जे मुख्य घ्यायला पाहिजे आहे ते अतिशय सोप्या पद्धतीने उलगडून ठेवलेलं आहे. उलगडून ठेवलेलं आहे. आणि संतांची आपल्यावर फार कृपा आहे. संतांनी ते आपल्याला अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितलेलं आहे. म्हणून मगाशी मी जसं म्हणालो तसं की आपल्याला काय घ्यायचं आहे नक्की, हे आपलं नक्की असेल तर मग ही कितीही चिकित्सा केली शास्त्राची, ती एकदा नीट समजून घ्यावी, एकदा नीट समजून घ्यायची. पण एकदा समजून घेतलं की मग आपलं काम झालं. मग त्याच्यामध्ये परत गुंतायचं, त्याच्यामध्ये परत जायचं, त्याच्यामध्ये परत परत चर्चा करायची त्याची आवश्यकता नसते. नाही तर मग शब्दजालम महारण्यम चित्तभ्रमर कारणम होऊन जातं. त्याच्यामध्ये गुंतून पडतो. शास्त्र कळायला लागलं, समजायला लागलं की आपल्याला त्याची एक वेगळीच मजा वाटायला लागते आणि मग आपण त्याच्यामध्ये खूप गटांगळ्या खात बसतो. असं होता कामा नये, असं आपण बघू. आणि आता हे जे लक्षणाचे जे प्रकार आहेत, लक्षणा जी आहे ती थोडीशी समजून घेण्याचा प्रयत्न करू, वेगवेगळे उदाहरणं बघून. लक्षणावृत्ती नावाचा शब्द आहे. वृत्ती म्हणजे काय, ह्या शब्दाचा अर्थ आपण पहिले बघू. वृत्ती शब्दाची योग्य अर्थबोधक शक्ती.
आवाज येतोय? शब्दाची योग्य अर्थबोधक शक्ती म्हणजे वृत्ती. शब्द आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, शब्द हे अर्थवाहक असतात. त्यातनं काहीतरी अर्थ आपल्याला प्राप्त होतो शब्दांमधून. पण शब्द आणि शब्दांचे अर्थ सुद्धा कालानुरूप बदलतात. अर्थात सुद्धा बरेचदा बदल होतो. उदाहरण बघू म्हणजे कळेल. शिष्ट हा शब्द आहे. पूर्वीच्या काळी शिष्ट व्यक्ती, शिष्ट माणूस असं जेव्हा म्हणायचं त्यावेळेला शिष्ट याचा अर्थ सभ्य, व्यवस्थित, शिस्तीचा, विद्वान अशा पद्धतीने त्याचा अर्थ असायचा. एखादा आदरणीय पुरुष, विद्वान पुरुष त्याला शिष्ट म्हणायचं. आता त्या शिष्ट शब्दाचा अर्थ कसा झालेला आहे विचार करा. आपण एखाद्या व्यक्तीला म्हटलं की अमुक अमुक फारच शिष्ट आहेत, तर त्याचा हेकेखोर किंवा अहंकारी असा अर्थ शिष्ट या शब्दाचा आजकालच्या मराठीमध्ये झालेला आहे. पूर्वी तसा अर्थ नव्हता. बघा, पूर्वी शिष्टमंडळ पाठवलं किंवा शिष्टमंडळांनी असा असा अहवाल सादर केला, अशा प्रकारचे शब्द येतात. जेव्हा आपण शिष्टमंडळ म्हणतो त्यावेळेला काही विद्वान लोकांचा एक गट, एक टीम असा त्याचा अर्थ होतो. किंवा जेव्हा आपण एखाद्याला म्हणतो हा माणूस फारच शहाणा आहे, शहाणा आहे, पण त्याच्यामध्ये जर का दीड शहाणा म्हटलं तर लगेच त्याचा अर्थाचा बदल होतो, सगळं बिघडून जातं. म्हणून शब्द फार मोजून वापरावे लागतात. प्रत्येक शब्दाचा अर्थ तो कसा पद्धतीने उलगडतो हे बघावं लागतं. आणि हे शब्दाचे अर्थ वाहक असे जे शब्द आहेत, ती शब्दाची जी शक्ती आहे त्याला वृत्ती असं म्हणतात. दोन प्रकारचे सांगितलेले आहेत वृत्ती. एक आहे शक्तिवृत्ती आणि दुसरी आहे लक्षणावृत्ती. अशा दोन प्रकारचे शब्दांच्या वृत्ती सांगितलेल्या आहेत. शक्तिवृत्ती, शक्तिवृत्ती शब्दाचा अर्थ आहे अगदी सरळ सरळ एखादा शब्द आणि त्या शब्दाने दाखवण्यात येणारा एखादा पदार्थ. त्याला अगदी शास्त्रीय भाषेत जर का म्हटलं तर पद आणि पदार्थ. पद शब्दाचा अर्थ आहे शब्द, पद. पद आणि पदार्थ, त्या पदाचा अर्थ दाखवणारी, संबंध दाखवणारी. शब्द उच्चारल्याबरोबर त्या शब्दाचा अर्थ आपल्या समोर कळायला पाहिजे, त्याला त्याचा शक्यार्थ म्हणतात. शब्द उच्चारल्याबरोबर त्याचा अर्थ कळणं याला शक्यार्थ म्हणतात. उदाहरणार्थ, आंबा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आंबा येतो, आपल्याला आंबाच येतो, हातोडी येत नाही. लक्षात घ्या, आंबा म्हटलं की आंबा. आता आंबा हे पद झालं आणि त्याचा पदार्थ आंबा हा पदार्थ झाला. शब्द आंबा, त्याचा अर्थ लगेच आपल्या समोर कळतो. म्हणून पदाच्या ठिकाणी असणारी जी शक्ती, त्या शक्तीने त्या पदार्थाचं ज्ञान होतं, पदार्थाचं ज्ञान होतं त्या शब्दाच्या उच्चारणाने, म्हणून त्याला शक्तिवृत्ती असं म्हणतात. दुसरं आहे लक्षणावृत्ती. लक्षणावृत्ती म्हणजे काय, तर एखाद्या शब्दाचा शक्यार्थ जर का आपल्या अनुभवात येत नसेल तर त्याच्या अनुभवामध्ये आणण्याकरता म्हणून त्याचा वेगळा अर्थ काढावा लागतो, तो जुळवून घ्यावा लागतो. तशा पद्धतीने ती शब्दरचना बसवून घ्यावी लागते. असं करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला लक्षणा म्हणतात. लक्षणा म्हणतात. शब्दाच्या शक्यार्थाचा अनुभव जर का आपल्याला नसेल किंवा अनुभव विरुद्ध असेल तर त्याच्याकरता म्हणून, त्या अनुभवाशी जुळवून घेण्याकरता म्हणून काही ज्या शब्दरचनामध्ये वेगळ्या प्रकारचे अर्थ आणावे लागतात किंवा शब्दरचना बदलून घ्यावी लागते. अशा वेळेला जी लक्षणा, जी वृत्ती वापरतात त्याला लक्षणावृत्ती असं म्हणतात. म्हणजे सरळ सरळ अर्थ जुळत नसेल तर अर्थ जुळवून घेण्याकरता म्हणून काहीतरी रचनेमध्ये बदल करणं अपेक्षित असतं, त्या बदलाला लक्षणावृत्ती असं म्हणतात. याच थोडक्यात जर का बघायचं झालं, आणि आपल्याला सगळ्यांना माहितीये सरळ सरळ भाषेमध्ये एक वाच्यार्थ असतो आणि दुसरा लक्ष्यार्थ असतो. एक वाच्यार्थ असतो, मुख्य अर्थ असतो, शब्दशः अर्थ असतो, आणि दुसरा लक्षार्थ असतो, म्हणजे शब्दांचा विशेष बाद करून त्याचा अर्थ लावून घ्यावा लागतो. वन इज डायरेक्ट मिनिंग अँड अनदर इज इम्प्लाइड मिनिंग. एक डायरेक्ट आणि एक इम्प्लाइड असे बोलतो आपण. बघू आता उदाहरण म्हणजे कळेल. असे खूप आपल्या बोलीभाषेमध्ये सुद्धा असे खूप असतात की आपण वापरतो. म्हणूनच
लेकी बोले आणि सुने लागे अशा प्रकारच्या म्हणी आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. लेकी बोले सुने लागे, का बरं? कारण म्हणायचं काहीतरी एक असतं आणि अर्थ कुठेतरी वेगळाच असतो. आता मध्यंतरी मला मित्राचा फोन आला होता. मित्राचा फोन आला, काय रे कुठे आहेस? मी म्हटलं काय नाही, इथे हैदराबादमध्येच आहेस. आता मी हैदराबादमध्ये आहे हे वाक्य अतिशय बरोबर असलं, अगदी बरोबर असलं, तरी हैदराबाद एवढं मोठं शहर आहे. आता मी काय पूर्ण हैदराबादमध्ये पसरलेलो नाहीये शहरामध्ये. मी हैदराबादल्या कुठल्या एखाद्या छोट्याशा नगरामध्ये, कुठल्या तरी एखाद्या छोट्याशा घरामध्ये आहे. पण म्हणताना मी काय म्हणतो, मी हैदराबादमध्येच आहे. आता अशा अर्थाचा जेव्हा आपण असे जेव्हा वाक्य वापरतो आणि अशी बरीच वाक्य आपण वापरतो, अगदी सर्रास वापरतो आणि आपण त्याचा पटकन अर्थ लावून सुद्धा घेतो. पटकन अर्थ लावून सुद्धा घेतो. उदाहरण बघू म्हणजे अजून कळेल. आमच्या इथे उसाचा रस काढून मिळेल. पाटी असते, रसवंती असते. रसवंतीमध्ये आपण जातो रस प्यायला. परवाच्या दिवशी तसंच एक वाक्य वाचलं रस्त्याने येताना, येथे पंक्चर काढून मिळेल. बघा अर्थ कसे वापरतात, शब्द कसे बदलतात. उसाचा रस काढून मिळेल आणि येथे पंक्चर काढून मिळेल. आता या दोन्हीचा जर का आपण शब्दशः अर्थ घेतला तर आपल्याला काहीतरी मिळतं अशी आपली अपेक्षा राहील. पंक्चर काढून आपल्याला काहीही मिळत नाही. त्याचा अर्थ असा आहे की पंक्चर झालेलं असेल तर ते चाक रिपेअर करून मिळेल. उसाचा अर्थ, उसाचा रस जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला उसाचा रस आपल्याला प्यायला मिळतो. तसं पंक्चर आपल्या हातात काही मिळत नाही, ते रिपेअर होतं. असा सरळ सरळ आपण त्याचा अर्थ करतो. आता उसाचा रस, आमच्या इथे उसाचा रस मिळेल असं जेव्हा आपण म्हणतो त्या अर्थी त्याच्या मागे अजूनही काही गोष्टी असतात. उदाहरणार्थ आपण आपल्याला पैसे द्यावे लागतात. तिथे गेल्यानंतर ऑर्डर द्यावी लागते, पैसे द्यावे लागतात. त्या उसाचा रस काही तो फुकटाच मिळत नाही. हे सगळ्या गोष्टी अभिप्रेत असतात. बरं, या सगळ्या गोष्टी अभिप्रेत असतात. किंवा उदाहरणार्थ आमच्या तिथे गावात जेव्हा लहानपणी भाजीवाले यायचे, भाजी भाजी कोण ओरडायचे. वांगी, बटाटा, मेथी, पालक, भाजी असं करून ओरडायचे. आता तो भाजीवाला येतो, तो काय करतोय, भाजी विकतोय. त्याचं काम काय आहे, भाजी विकण्याचं. तो भाजी विकतोय. तो भाजीवाला यायचा, भाजी विकून जायचा. थोड्या वेळाने रद्दी पेपरवाला, रद्दी पेपरवाला म्हणून ओरडत एक जण यायचा. आता प्रश्न असा आहे की जो भाजी भाजी म्हणून म्हणतोय तो भाजी विकतोय आणि रद्दी पेपरवाला, रद्दी पेपरवाला म्हणून म्हणतोय तो काय रद्दी पेपर विकतोय का? नाही, तो तो रद्दी पेपर विकत घेतो आहे. त्याच्यामध्ये बदल आहे, त्याच्यामध्ये फरक आहे. पण आपण हा अर्थ सरळ लावून मोकळा होतो की एक जण भाजी विकत घेताना आपल्याला त्याला पैसे द्यावे लागतात आणि रद्दी विकत घेणारा आपल्याला पैसे देतो आपल्याकडनं रद्दी घेऊन. सरळ सरळ अगदी आपण वापरतो. शब्द आणि शब्दांचे अर्थ आणि त्याचा वापर कसा होतो याचा आपला विचार चाललाय. लक्षणा म्हणजे काय समजून घेण्याचा प्रकार चाललाय. अजून एक गमतीशीर आपण एक उदाहरण बघू म्हणजे कळेल. शब्दांचे अर्थ लावून घेण्याचा प्रयत्न चाललाय म्हणून सांगतो. लाव नावाचं एक क्रियापद आहे, लावून घे नावाचं एक क्रियापद आहे. लावणं असं आपण म्हणतो. आता बघा गंमत, दरवाजा लाव असं आपण म्हणतो. याचा अर्थ मी माझ्या मुलाला सांगतो दरवाजा लावून घे, म्हणजे दरवाजा बंद कर. बरोबर, अगदी खरं, दरवाजा बंद कर. पण आपण ज्या वेळेला म्हणतो दिवा लाव, त्यावेळेला दिवा बंद कर का दिवा ऑन कर? दिवा लाव, दरवाजा लाव याचा अर्थ दरवाजा बंद कर. दिवा लाव याचा अर्थ बरोबर उलटा आहे, दिवा सुरू कर. बरोबर उलटा अर्थ होतो. पण आता इथे अर्थ जरी का उलटा असला, शब्द बघा, शब्द कसा आहे, वाक्य कसं आहे बघा. त्याचा अर्थ शब्दशः घेतला तर तो उलटा होतो. म्हणून आपल्याला त्याचा लक्षार्थ घ्यावा लागतो की ज्या वेळेला मी दिवा लाव म्हणतोय याचा अर्थ मला दिवा ऑन करायचा आहे, बंद करायचा नाही, दिवा सुरू करायचा आहे. आणि दरवाजा लाव असं जेव्हा म्हणतो त्यावेळेला मला दरवाजा बंद करायचा आहे. हे आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये अशा प्रकारे खूप सगळे शब्द आणि अशी वाक्य आपण वापरत असतो.
आपल्या लक्षातही येत नाहीत अशा प्रकारे आपण ते वापरत असतो. तसेच हे जे वाक्य आहे आणि हा जो अर्थ लावून घ्यायचा आहे, या महावाक्यांचा अर्थ नीट समजून घेण्याकरता म्हणून अहम आणि ब्रह्म यांचं ऐक्य प्रस्थापित करण्या म्हणून, तत् आणि त्वम यांचं ऐक्य प्रस्थापित करण्या म्हणून ज्या पद्धतीने ही वाक्य लावून घ्यायची असतात त्याला लक्षणावृत्ती म्हणतात. आता त्या लक्षणावृत्तीचे पण 3 प्रकार सांगितलेले आहेत. लक्षणावृत्तीचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. पहिला प्रकार जहद लक्षणा. जहद शब्दाचा अर्थ आहे तोडणं, तोडून टाकणं, कापणं, टाकणं, त्यागणं असा त्याचा अर्थ होतो. शब्दाचा वाच्यार्थ किंवा शक्यार्थ संपूर्ण सोडून देऊन त्याकरता आपल्या अनुभवाला जुळेल असा एक अर्थ तयार करून घ्यावा लागतो. असा अर्थ तयार करून घ्यायला जहद लक्षणा असं म्हणतात. जहदाचा द हा हलंत आहे म्हणून जहद, आणि लक्षणा असा शब्द पुढे असल्यामुळे ते 2 शब्द जेव्हा जुळून येतात त्यावेळेला जहद लक्षणा असे जे 2 शब्द एकत्र आले की त्या हलंत द चा उच्चार ल असा होतो, म्हणून जहल लक्षणा असा शब्द प्रयोग तयार होतो. जहल लक्षणा, अर्धा ल आणि त्याला पुढचा ल. मग आता वाक्यार्थाचा संपूर्ण त्याग करायचा, वेगळाच अर्थ काढायचा. जे शब्द आहेत त्याचा त्याग करायचा आणि वेगळा अर्थ काढायचा. उदाहरण बघू म्हणजे कळेल. कालच मी तुझ्या घरावरून गेलो रे. मित्र आला होता, तो म्हणतो मी कालच तुझ्या घरावरून गेलो. आता या वाक्याचा शब्दशः अर्थ घेतला तर माझ्या घरावरून गेला म्हणजे काय, तो विमानाने गेला काय, किंवा तो उडत उडत गेला काय, किंवा तो पॅराशूट घालून गेला काय, अशा प्रकारचे अर्थ निघू शकतात. पण आपण सहज म्हणतो अरे मी कालच तुझ्या घरावरून गेलो, याचा अर्थ घरासमोरच्या रस्त्यावरून मी गेलो. घरावरून गेलो म्हणजे विमानाने गेलो असा अर्थ होत नाही त्याचा. रस्त्यावरून गेलो, ठीक आहे. मी एक अख्खा आंबा खाल्ला. मी अख्खा आंबा खाल्ला याचा अर्थ काय होतो? पूर्णच्या पूर्ण आंबा खाऊन टाकला काय? नाही. त्यातली कोय काढून टाकली, त्याचे साल काढून टाकलं आणि आंब्याचा जो गर आहे तो गर मी खाल्ला. म्हणून अख्खा आंबा खाल्ला हे जे शब्द प्रयोग आहे. मी एक अख्खा पेरू खाल्ला याच्यासारखा अख्खा आंबा खाल्ला असं होत नाही. पेरू एक वेळ अख्खा खाता येईल, पेरू एक वेळ अख्खा खाता येईल, पण आंबा खाताना मात्र कोय असते मध्ये, ती कोय टाकून द्यावी लागते, कोय सोडावी लागते. म्हणून शब्दशः अर्थ जिथे घेता येत नाही त्याचा संपूर्ण शक्यार्थ बरोबर आपल्या अनुभवात बसत नाही, त्याच्यामुळे काहीतरी सोडावं लागतं, टाकावं लागतं, बरोबर नाही असं मानावं लागतं आणि वेगळा अर्थ काढून घ्यावा लागतो. म्हणून अख्खा आंबा खाल्ला म्हणताना गर खाल्ला, कोय आणि साल सोडून दिली असा अर्थ घ्यावा लागतो. हे झाली जहल लक्षणा. जहल लक्षणामध्ये आपण काय करतो? काही भागाचा त्याग करतो. आता त्याच्या बरोबर दुसरं आहे अजहल लक्षणा. अ लागलेला असल्यामुळे त्याच्या बरोबर उलट झालेलं आहे. जहल लक्षणामध्ये आपण काहीतरी सोडून देतो आणि आता इथे अ लागला, त्याच्यामुळे जहल लक्षणाच्या बरोबर उलट म्हणजे न सोडणं, न टाकणं, न त्यागणं, किंवा उलट त्याच्यामध्ये काहीतरी ऍड करणं, काहीतरी स्वीकारणं, काहीतरी जमेचं धरणं, याला अजहल लक्षणा असं म्हणतात. वाच्यार्थ कायम ठेवायचा आणि अर्थामध्ये जर का काही विरोध येत असेल, बरोबर वाक्य नीट जुळत नसेल, तर त्यामध्ये योग्य अधिक शब्द घालायचे, काहीतरी जास्तीचं स्वीकारायचं. असं स्वीकारून घेऊन एखादा शब्द मुद्दामून आणून बसवून घेऊन मग त्याचा अर्थ बरोबर लागतो. वाच्यार्थ सर्व घेऊन त्याच्याबरोबर अजून काहीतरी सोबत स्वीकारायचं, याला अजहल लक्षणा असं म्हणतात. अत्याग लक्षणा असं म्हणतात. पुन्हा सोपी सोपी उदाहरणं बघू म्हणजे कळेल शब्द कसे आहेत. नाही तर व्याकरण आणि व्याकरण शिकवणं दोन्ही गोष्ट फार कठीण पडतात. प्रसिद्ध उदाहरण आहे, कोर्टात काळ्या कोटांनी गर्दी केली. कोर्टात काळ्या कोटांनी गर्दी केली. आता काळे कोट कोण घालतं? कोर्टामध्ये काळे कोट घालणारे कोण आहेत? वकिली लोक आहेत. मग आता नुसतं काळे कोट येऊन तिथे काही गर्दी करणार नाहीत, म्हणजे गर्दी करणारे
वकील लोक ज्यांनी काळे कोट घातलेले आहेत, हे वकील हा शब्द त्याच्यामध्ये जोडून घ्यावा लागतो, तो आणून बसवावा लागतो मध्ये. दुसरं उदाहरण बघू. सभागृहामध्ये बासरीच्या स्वरांनी जादू केली. बासुरीच्या स्वरांनी जादू केली. आता याचा अर्थ काय? बासरीचे सूर काय आपोआप निघतात का? नाही. मग बासरीच्या स्वरांनी जादू केली याचा अर्थ तिथे बासरी वादक कोणीतरी असला पाहिजे, ज्या बासरी वादकांनी त्याच्या सुरांनी बासरी वाजवून लोकांना मंत्रमुग्ध केलं. म्हणून बासरी वादकाला तिथे जोडून घ्यावं लागतं. किंवा दुसरं, सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. तर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला म्हणजे सभागृहामधल्या लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला असा त्याचा अर्थ होतो. भारत जिंकला का? भारत जिंकला सहज म्हणून जातो आपण, भारत जिंकला. भारत जिंकला म्हणजे काय? अख्खाच्या अख्खा भारत देश कसा जिंकेल? तर तसं नाही. भारत जिंकला म्हणजे या देशाचं प्रतिनिधित्व करणारी जी आपली टीम आहे ती एखादा सामना जिंकते. ती टीम जेव्हा जिंकते त्यावेळेला आपण म्हणतो भारत जिंकला, मग आपल्याला आनंद होतो. म्हणून काहीतरी वेगळं ऍड करावं लागतं. कॉन्टेक्स्टच्या हिशोबाने, संदर्भाच्या हिशोबाने एखादा शब्द जास्तीचा स्वीकारावा लागतो. असा जेव्हा स्वीकार केला जातो त्यावेळेला त्याला अजहल लक्षणा असं म्हणतात. आणि आता तिसरा प्रकार आहे जहद जहल लक्षणा, म्हणजे दोन्हीचा मेळ घालून केलेली लक्षणा. जहल लक्षणा आणि अजहल लक्षणा या दोन्हीचा मेळ घालून, म्हणजे काहीतरी टाकायचं आणि काहीतरी स्वीकारायचं, अशा पद्धतीने जेव्हा या दोन व्याकरण बसवून घ्यावं लागतं, दोन्हीचा मेळ घ्यावा लागतो, घालून घ्यावा लागतो, त्याला जहद जहल लक्षणा असं म्हणतात. मग काहीतरी सोडणं म्हणजे जे विरोधी आहे, अर्थाच्या विरोधी गोष्टी असलेल्या ज्या आहेत त्या सोडून टाकायच्या, त्या सोडून द्यायच्या, आणि अर्थाला अविरोध करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ज्यांनी अर्थ चांगल्या पद्धतीने प्रगट होऊ शकतो, अशा अविरोधी गोष्टींचा स्वीकार करायचा. विरोधी गोष्टींचा त्याग आणि अविरोधी गोष्टींचा स्वीकार, याला जहद जहल लक्षणा असं म्हणतात. अर्थ जुळण्याकरता काही गोष्टींचा स्वीकार करावा लागतो, काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. याला दुसरं नाव आहे शास्त्रकारांनी ठेवलेलं भागत्याग लक्षणा. आणि मगाशी आपण विचार केला, शंकराचार्य काय म्हणतात की महावाक्यांचा, तत्वमसी आदी जी महावाक्य आहेत त्यांचा अर्थ लावून घ्यायचा असेल तर ती या भागत्याग लक्षणेचा, या जहद जहल लक्षणेचा आपल्याला विचार करणं भाग आहे. त्याचा विचार करावा लागतो. मग याच्याकरता पुन्हा एकदा उदाहरण बघू म्हणजे कळेल. अतिशय सुंदर उदाहरण शास्त्रकारांनी आपल्याला लिहून ठेवलेलं आहे. तोच हा देवदत्त. सोपं वाक्य अगदी. तोच हा देवदत्त. आता बघा, विचार करा. तोच हा खूप वर्षांपूर्वी माझा मित्र, मला लहानपणी मी अमरावतीमध्ये असताना मला भेटला होता. आता तोच माझा मित्र अचानकपणे मला हैदराबादला भेटला. अचानकपणे हैदराबादला भेटला आणि मी त्याला ओळखलं आणि त्याने पण मला ओळखलं. आजकाल अशी गोष्ट असते की कधी कधी मित्र भेटतात पण एकमेकांना ओळखत सुद्धा नाही. पण असो, आपण विचार करू. तर मी काय ओळख करून देतो त्याची? अरे तोच हा माझा मित्र, जो अमरावतीमध्ये होता, जो लहानपणी मला भेटला होता, तोच हा. आता म्हणजे काय? तेव्हा लहानपणी म्हणजे तेव्हा त्या काळी भूतकाळ, कुठे दुसऱ्या देशामध्ये, दुसऱ्या शहरामध्ये, दुसऱ्या जागी, लांबच्या देशामध्ये, म्हणून तो वेगळा देश, काळ तो तेव्हाचा वेगळा काळ, आणि तोच आताच्या काळामध्ये, आता या वर्तमान काळामध्ये, इथे आज या जगात, या जवळच्या देशामध्ये, माझ्या हैदराबादमध्ये मला भेटला. म्हणजे काय झालं बघा, भूतकाळ, भूतकाळातला तो काळ आणि वर्तमानाचा आजचा काळ, या दोन्ही काळांचा त्याग करावा लागतो. तिकडे भेटला होता कुठे? दुसरीकडे अमरावतीमध्ये. तो देश तो सोडून द्यावा लागतो आणि आत्ताचा हा देश हा सोडून द्यावा लागतो. याच्यामध्ये पण भेद आहेत, काळामध्ये भेद आहेत, देशामध्ये भेद आहेत. असे देशभेद त्याग करावा लागतो, कालभेद त्याग करावा लागतो. आणि या दोघांचा त्याग करून तो आणि हा
हे जे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत, कारण तो म्हणजे तिकडे कुठेतरी असतो आणि हा म्हणजे इकडे जवळचा असतो, असे दोन्ही विरुद्धार्थी शब्द असून सुद्धा ते दोन्ही एकच आहेत, अशा प्रकारचा निष्कर्ष काढावा लागतो. कारण तो आणि हा हे दोन्ही त्याच एकाच पुरुषाला निर्देश करतायत, एकाच पुरुषाला पॉइंट करतायत, जो एकच आहे. जो तेव्हा तिथे भेटला होता तोच आता इथे आहे. दोन्ही पुरुष एकच. स्वीकार कशाचा? दोन्ही काळांमध्ये तोच होता याचा स्वीकार करायचा. दोन्ही देशांमध्ये तोच होता, एकच आहे याचा स्वीकार करायचा आहे. पण काळ आणि देश यांचा मात्र त्याग करायचा आहे. कारण काल आणि देश यांची एकत्र सांगड घालणं शक्य नाही. ह्याच्यामध्ये विरोध निर्माण होतो. भूतकाळ आणि वर्तमान काळ विरोधी आहेत. अमरावती आणि हैदराबाद दोन वेगवेगळे शहर आहेत, विरोधी आहेत. म्हणून त्यांचा त्याग करायचा आणि त्या दोघांमधला अविरोध असलेला जो घटक आहे, जो अर्थ लावून घ्यायचा आहे, म्हणजे तो जो माणूस आहे, तो जो माझा मित्र आहे, त्याचा स्वीकार तोच तो अशा पद्धतीने घ्यायचा. म्हणून याला म्हणतात भागत्याग लक्षणा किंवा जहद जहल लक्षणा. आणि मग अशा पद्धतीने हे समजून घेतल्यानंतर आता आपल्याला तत्वमसी महावाक्य म्हणजे काय, अयम आत्मा ब्रह्म म्हणजे काय, या महावाक्यांचा अर्थ लावून घेता येतो. मग जेव्हा पद येतात अशी, तो हा राम आठवावा, आता तो हा राम आठवावा किंवा तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, असं जेव्हा म्हटलं जातं त्यावेळेला तो आणि हा हे दोन्ही वेगवेगळे नसून एकच आहेत. एकच आहेत. तोच तो. कोण तो? तो जो निरुपाधिक आहे, जो निर्गुण आहे, तोच तो राम. जो सद्रूप चिद्रूप आनंदरूप आहे, जो निर्गुण निराकार आहे, ते जे निर्गुण तत्व आहे, तो हा राम आहे. हा इथे उभा असलेला, या देवळामध्ये उभा असलेला हा राम, तोच तो आहे. म्हणून तिथे निर्गुण आणि सगुण या दोन्हीचं ऐक्य सांगण्याकरता म्हणून पुन्हा तो हा राम आठवावा. मग तुझं सगुण म्हणू की तुझं निर्गुण रे? सगुण निर्गुण दोन्ही गोविंदू रे. अशा पद्धतीने तेच परब्रह्मतत्व त्याच श्रीरामामध्ये, त्याच विठ्ठलामध्ये, त्याच माधवामध्ये आपल्या समोर उभं आहे. अशा पद्धतीने तिथे विचार करून त्यांचं ऐक्य दर्शवलेलं आहे. जसा सगुण आणि निर्गुणाचं ऐक्य अशा पद्धतीने इथे दर्शवलं आहे, तो हा या शब्दांमध्ये अगदी त्याचप्रमाणे तो हा देवदत्त या वाक्याचा अनुसरून करून तत्त्वम असी अशा प्रकारे आपल्या या महावाक्याला आणून भिडवावं लागतं, लावावं लागतं. पण पुन्हा महावाक्यांकडे जेव्हा वळू आपण त्यावेळेला तत्त्वम असी, तेच तू आहेस, तेच तू आहेस. मग आता ते म्हणजे काय झालं? पुन्हा ते तत्व, ते तत्व, तत् म्हणजे ते आणि त्वम म्हणजे तू, ते तू आहेस. आता इथे भागत्याग लक्षणा लावावी लागते. तू जो आहेस तो समोर आहेस, माझ्या बरोबर आहेस, तू आहेस, प्रत्यक्ष आहेस. तत् हे समोर नाहीये, ते दिसत नाहीये, ते कुठेतरी दूर असल्यासारखं वाटतंय, ते अप्रत्यक्ष आहे. म्हणजे प्रत्यक्ष आहे आणि ते अप्रत्यक्ष आहे, या दोघांचं ऐक्य कसं शक्य आहे? तर ते अशा पद्धतीने लक्षणा लावून घेतली तर शक्य आहे. म्हणून तत्त्वम असी या महावाक्याचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला त्याचा वाच्यार्थ म्हणजे जीव म्हणजेच ईश्वर आहे असा होतो. जीव म्हणजेच ईश्वर आहे, तत्त्वमसी. आणि त्याचा लक्षार्थ काय होतो? तर कुटस्थ चैतन्य म्हणजे ब्रह्म आहे, हा त्याचा लक्षार्थ झाला. कुटस्थ चैतन्य म्हणजे ब्रह्म आहे त्याचा लक्षार्थ झाला. ते तत्व व्यापक आहे. ब्रह्म ते म्हणजे काय? अत्यंत व्यापक ब्रह्म, अनंत आहे, सच्चिदानंद रूप आहे. आणि तू म्हणजे काय? तू जीव, येऊसा, छोटासा, असज्जड रूप, दुःखरूप असलेला असा तुला वाटतो तो. मग आता त्याग कशाचा करायचा? ते तो मोठा आहे, व्यापक आहे, अनंत रूप, अनंत असं आहे, सद्रूप चिद्रूप आनंदरूप असं आहे, आणि हा जीव येऊसा छोटासा. आता या दोघांची सांगड कशी घालायची? मग आता त्याग करायचा, कशाचा तरी त्याग करायचा आणि कशाचा तरी स्वीकार करायचा. मग त्याग कशाचा करायचा? तर हे जीवा, तू तुझ्या जीवभावाचा त्याग कर, तू तुझ्या देहबुद्धीचा त्याग कर, तू तुझ्या देहाच्या उपाधीचा त्याग कर.
आणि मग काय स्वीकार करायचा? स्वीकार कशाचा करायचा? तर स्वीकार आत्मबुद्धीचा स्वीकार करायचा, ब्रह्मभावाचा स्वीकार करायचा, निरुपाधिक तत्वाचा स्वीकार करायचा. उपाधीचा त्याग करून निरुपाधिक तत्व ब्रह्म मी आहे अशा अर्थाने जेव्हा आपण स्वीकार करतो त्यावेळेला त्याग, भागत्याग लक्षणा लावून आपण त्या वाक्याचा, महावाक्याचा अर्थ लावून घेऊ शकतो. उपाधीचा विचार आपण ज्ञान प्रकरणामध्ये केलेला आहे. उपाधी म्हणजे काय हा आपण विचार करून झालेला आहे. जीवाची अंतःकरण किंवा बुद्धी ही एक उपाधी आहे. ही उपाधी जर का सोडली, जीव म्हणजे काय आपण विचार करून झालेला आहे. बघा, कुठस्थ चैतन्य, अंतःकरण आणि अंतःकरणामध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब, ज्याला आपण चिदाभास असं म्हणतो, तो चिदाभास, अशा 3 गोष्टींचा धरून जीव ही संकल्पना आपण स्पष्ट करून झालेली आहे. आता जीवाची उपाधी म्हणजे अंतःकरण हे जर का सोडलं तर तिथे जो चिदाभास आहे तो आपोआप निवृत्त होतो. उरतं काय? तिथे फक्त कूटस्थ चैतन्य उरतं. कूटस्थ चैतन्य म्हणजे काय? पुन्हा आत्मा, या देहामध्ये असलेलं जे चैतन्य आहे, अधिष्ठान स्वरूप जे चैतन्य आहे त्याला कूटस्थ चैतन्य असं म्हणतात. अंतःकरणाची, बुद्धीची, अविद्येची उपाधी जर का सोडली तर फक्त कूटस्थ चैतन्य तिथे उरतं. म्हणून जीवाची उपाधी, त्याचा त्याग. इकडे ते म्हणजे काय? ईश्वर. जीव आणि ईश्वर यांचा आपण सांगड घालण्याचा प्रयत्न चालू आहे. ईश्वर, आता ईश्वराची उपाधी कोणती आहे? शुद्ध सत्व प्रधान असलेलं जे आहे ईश्वर तत्व, ते कशामुळे निर्माण झालं? ब्रह्माचं प्रतिबिंब कशामध्ये पडलं? मायेमध्ये. उपाधी कुठली? मायेची उपाधी. मग ईश्वराची उपाधी माया ही आहे. ती मायाची उपाधी जर का सोडली, उपाधीचा त्याग करायचा, आपण बघतो आहोत, त्या मायेची उपाधीचा जर का आपण त्याग केला तर तिथे उरलं काय? केवळ ब्रह्म. ब्रह्मतत्व आणि कूटस्थ चैतन्य यांची सांगड घालायची. उपाधीचा त्याग करायचा, अंतःकरणाची उपाधी सोडून द्यायची किंवा मायेची उपाधी सोडून द्यायची. उपाधीचा त्याग केल्याबरोबर उरलं काय? कूटस्थ चैतन्य आणि ब्रह्म. मग जीव आणि ईश्वर एकच आहेत. तत्त्वमसी हा त्याचा वाच्यार्थ झाला. हा वाच्यार्थ झाला, जीव आणि ईश्वर एकच आहे. पण या जीवाच्या मागची उपाधीचा निराश केला, ईश्वराच्या मागच्या उपाधीचा निराश केला आणि त्यांना बाजूला काढलं तर मुळात लक्षार्थ काय आहे की त्या जीवाच्या अधिष्ठान स्वरूप असलेलं कूटस्थ चैतन्य आणि त्या ईश्वराचं अधिष्ठान स्वरूप असलेलं परब्रह्मतत्व हे दोन्ही एकच आहे. म्हणून तत्त्वमसी. आता अशा पद्धतीने जेव्हा आपण हे समजून घेतो त्यावेळेला क्लिअर होतं, लख क्लिअर होतं. पण जहद अजहल लक्षणाने घाबरून जायचं कारण नाही. शब्द नवीन आहेत, विचित्र आहेत, बोलायला पण जड जातात. जहद अजहल लक्षणा म्हटलं की एकदम बापरे काहीतरी गंभीर वाटतं. तसं काही घाबरून जायचं कारण नाही. अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला शास्त्रकारांनी समजून सांगितलेलं आहे. एक उदाहरण बघू म्हणजे अजून स्पष्ट होईल. उदाहरणांशिवाय दुसरं काही गती नाही, दृष्टांत द्यावेच लागतात. समजायला मदत होते म्हणून, बाकी काही नाही. शेवटी दृष्टांत सुद्धा कसे असतात? एकदिशी असतात. सिद्धांत समजला, आपल्या पदरात काय पडून घ्यायचं हे लक्षात आलं एकदा की मग बाकी सगळे दृष्टांत सोडून दिले तरी चालतात. पूर्वीच्या काळी बालगंधर्व म्हणून फार सुंदर सुंदर भूमिका करायचे. बालगंधर्व सगळ्यांना माहिती आहेत. स्त्री भूमिका उत्तम करायचे, त्याच्याकरताच ते नावाजलेले होते. सिंधूचं पात्र, सिंधूची भूमिका. आता बालगंधर्व म्हणजेच सिंधू आहेत. बालगंधर्व आणि सिंधू एकच असं जेव्हा मी म्हणतो त्यावेळेला प्रश्न निर्माण होतात, कसं शक्य आहे? तो पुरुष आहे, ही तर स्त्री आहे. बालगंधर्व तर श्रीमंत आहेत, मोठे आहेत, आदरणीय पुरुष आहेत. ही तर इथे सिंधूची भूमिका करणारी ही अत्यंत गरीब आणि दयनीय अवस्थेमधली अशी ही स्त्री आहे. ही स्त्रीची भूमिका इथे सुरू आहे. मग बालगंधर्व आणि सिंधू ह्या दोन्ही एकच कशा काय, हे कसं शक्य आहे? तर पुन्हा इथे तोच विचार आहे, निराश करायचा. शक्तिवृत्तीने दोन पदार्थांचे अर्थ अगदी वेगवेगळे आहेत. वाच्यार्थ जर का बघितला तर दोन पदार्थांचे, सिंधू आणि बालगंधर्व यांचे दोन गोष्टी
त्यांचे लक्षणं सगळे वेगवेगळे आहेत, पण तरी सुद्धा लक्षणावृत्ती बसवून घेऊन त्याच्या मागे सूक्ष्म विचार करून जेव्हा आपण बघतो त्यावेळेला स्त्रीचा अभिनय करत असलेला हा पुरुष म्हणजेच बालगंधर्व हे आपल्याला कळतं. गरीब दयनीय असलेल्या सिंधूच्या भूमिकेमध्ये अभिनय करत असलेला हा सन्माननीय बालगंधर्व म्हणून असलेला हा नाटककार अभिनेता म्हणजेच बालगंधर्व, अशा पद्धतीने आपल्याला तो विचार करतो. म्हणून लक्षणावृत्ती प्रत्येक वेळेला लावून घेतली की मग क्लिअर होतं, अरे आता समजलं. अगदी त्याचप्रमाणे अहम आत्मा, अयम आत्मा ब्रह्म, किंवा अहम ब्रह्मास्मी, किंवा तत्वमसी, या प्रत्येक महावाक्याचा अशा पद्धतीने जेव्हा आपण विचार करतो, लक्षणावृत्ती लावून जेव्हा विचार करतो, त्यावेळेला तो अर्थ स्पष्टपणे प्रगट होत जातो. वेदांत शास्त्राने सांगितलेले जे आहे त्याला शब्द प्रमाण असं म्हणतात. त्या शब्द प्रमाणांनी पहिले वेदांत शास्त्र काय सांगत आहे हे नीट समजून घ्यावं लागतं. लक्षणावृत्तीने आपण हे सगळं समजून घेतलं, पटवून घेतलं. ते पटवून घेण्याकरता सुद्धा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या ज्याला म्हणतात, शास्त्रकारांनी घालून दिलेल्या ज्या युक्ती आहेत, अशा त्या वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या लावून हे नीट पटवून घ्यावं लागतं, तर्काने बसवून घ्यावं लागतं, जसा आपण आता विचार करत आहोत तसा. आणि मग असा विचार करत करत हळूहळू एक दिवस जे शब्द प्रमाण आहे, जे तर्क प्रमाण आहे, त्याचा आपल्याला अनुभव प्रमाणामध्ये रूपांतर करता येतं. म्हणजे आपल्याला त्याचा अनुभव घेता येतो, आणि तसा अनुभव यायला लागला की मग आपलं काम झालं. म्हणून जीव ब्रह्मैक्य हे जे हा जो शब्द प्रयोग आहे, जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य, हे लक्षणावृत्तीने सिद्ध करून घ्यायचं, ते विचाराने नीट पटवून घ्यायचं, आणि मग जे विचाराला नीट पटलेलं आहे त्याचा सारखा सारखा विचार करत 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 एक दिवस त्याचा अनुभव घ्यायचा. असं जर का झालं तर मग तत्वमसीचा अनुभव, अहम ब्रह्मास्मीचा अनुभव आपल्याला ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तो होऊ शकतो. संबंध तत्वज्ञानाचा, वेदांत शास्त्राचा विचार केला तर फक्त जीव आणि ब्रह्म, जीवो ब्रह्मैव नापरः, एवढंच एक वाक्य आहे, एवढाच एक त्यातला मथितार्थ आहे. म्हणून समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात, महावाक्याचे अंतर तूची ब्रह्म निरंतर, ऐसिया वचनाचा विसर पडोची नाही. याचा विसर पडोची नाही. तूची ब्रह्म निरंतर 3 शब्दात सांगून ठेवलेला आहे समर्थांनी. तूची ब्रह्म निरंतर काय आहे? महावाक्यांचं अंतर म्हणजे महावाक्यांची फोड केल्यानंतर, महावाक्य समजून घेतल्यानंतर काय आपल्याला हातात गाठायचं आहे. तूची ब्रह्म निरंतर, ऐसिया वचनाचा विसर पडोची नाही. त्याचा विसर पडता कामा नये. मग ते एकदा समजून घेतल्यानंतर मग ते सोडायचं नाही. आपलं असं होतं की आपण ऐकतो, पटतं, थोडस समजून घेण्याचा प्रयत्न करतो, क्वचित कधीतरी अनुभवामध्ये सुद्धा असा विषय येत असतो, पण नंतर त्याचा विसर पडतो. विसर पडता कामा नये. म्हणून हा जो अनुभव आहे याचं दृढीकरण झालं पाहिजे, हा अनुभव घट्ट झाला पाहिजे, हा विचार पक्का रुजला पाहिजे आतमध्ये आपल्या. तसं जर का झालं तर आपण खऱ्या अर्थाने मुक्त झालो असं म्हणता येईल. बघा, लहानपणी एकदा खेळत असताना माझा पाय फ्रॅक्चर झाला. खेळायला गेलो होतो, काहीतरी पडलो कुठेतरी दगडावर आणि पाय फ्रॅक्चर झाला. जे व्हायचं ते झालं. पाय फ्रॅक्चर झाल्यावर प्लास्टर आलं. पायाला प्लास्टर घालावं लागायचं. पूर्वीच्या काळी तुम्हाला माहिती आहे, सगळे मोठे ते छान प्लास्टर असायचं, कडक होऊन जायचं सगळं, आणि एक जवळपास 6 ते 8 आठवडे ते प्लास्टर वागवावं लागायचं. मग लंगडणं सुरू झालं. मग कोणीतरी सायकलवर मला घेऊन चाल रे शाळेमध्ये म्हणून, चालताना त्रास, आंघोळ करताना खूप त्रास, अशा प्रकारचा सगळा तो त्रास सुरू झाला. त्या पायाची काळजी घेणं खूप सुरू झालं. सतत त्या पायाची काळजी घ्यायची, कुठे लागलं नाही पाहिजे, कुठे धक्का नाही लागला पाहिजे. तो पाय जड होऊन गेलेला असल्यामुळे, त्या प्लास्टरमुळे जड व्हायचा. तो खूप जड पाय सतत कॅरी करावा लागायचा वेगळ्या विशिष्ट पद्धतीने. त्याची सवय झाली हळूहळू. करत 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 सगळेजण विचारायचे, काय रे पाय कसा आहे, काय रे पाय कसा आहे, काय झालं काय झालं काय झालं. प्रत्येकाला सांगत बसायचो, असं झालं तसं झालं, असा पडलो तसा पडलो, असं प्लास्टर लावलं, इत्यादी इत्यादी. होता होता कधी 8-10 आठवडे निघून गेले, कळलं नाही, आणि आता प्लास्टर काढायची वेळ आली. हळूच एक दिवस डॉक्टरांकडे गेलो आणि ते प्लास्टर निघालं. आता प्लास्टर निघालं
तरी सुद्धा मी पाय अजूनही सांभाळतो आहे. कारण मला आता तशी सवय झालेली आहे की आंघोळ करताना हा पाय असा बाजूला वरती ठेवायचा, चालताना हळूहळू चालायचं. अजूनही अशीच समज की अरे आपल्याला प्लास्टर लावलेलं आहे, अशीच समज. प्लास्टर निघालं, आता लोक विचारायला लागले, अरे प्लास्टर निघालं वाटतं, अरे प्लास्टर निघालं वाटतं, वा बरं झालं. आता त्यांची वेगळी चौकशी सुरू झाली. होता होता पाय पण पूर्ण बरा झाला. आता मी व्यवस्थित चालू लागलो, सहज चालू लागलो. आता चप्पल घालून, शूज घालून खेळू लागलो, धावू लागलो, पळू लागलो. आता मला एक दिवस असं जाणवलं की आता मी ते एक दिवस कधीतरी माझा पाय प्लास्टर मध्ये होता हे सुद्धा मी विसरून गेलो. हे सुद्धा मी विसरून गेलो. आता अत्यंत सहजता आली. आणि मग अचानक कधीतरी एक दिवस माझा जुना मित्र भेटला, ज्याला माहिती होतं की माझा पाय प्लास्टर मध्ये आहे. त्यांनी मला विचारलं, अरे तुझा पाय कसा आहे? आणि मी विचारलं की कुठला पाय, काय झालं? माझ्या तर लक्षातही नाही राहिलं. माझ्या लक्षातही नाही राहिलं की माझा पाय कधीतरी प्लास्टर मध्ये होता. मग त्यांनी आठवण करून दिली, अरे तुझ्या पायाला काहीतरी फ्रॅक्चर झालं होतं, तुझा पाय प्लास्टर मध्ये होता. त्यावेळेला मी म्हणतो, ओ तो कधीच बरा झाला. अगदी तसंच बघा, लक्षात घ्या. मी जीव आहे अशी आपली धारणा आहे. मी जीव आहे अशी आपली धारणा आहे. बद्ध आहोत अशी आपली धारणा आहे. त्याच्यामध्ये आपण ते प्लास्टर घालून चढतो आहोत, सारखं त्याला जपतो आहोत. माझ्या देहभावाला मी जपतो, त्या प्लास्टरच्या ओझ्याला मी ओढत ओढत कसा बसा चालतो, त्या प्लास्टरला सांभाळत बसतो, त्याचा त्रास होऊ नये म्हणून त्याची काळजी घेतो. एक दिवस असा येतो की मला श्री गुरु भेटतात, सांगतात की रे बाबा तू बरा झालायस, तुला आता बरं व्हायचंय, तू हे प्लास्टर जे ठेवलेलं आहेस हे आता काढायची वेळ झालेली आहे. आणि ती प्लास्टरची बुद्धी हळूच निघते. एक दिवस प्लास्टर निघून पडतं, तरी सुद्धा कधीतरी असं मधनं वाटतं की आपल्याला पायाला अजून प्लास्टर आहेच की काय. मग नाही कळतं, अरे प्लास्टर तर नाहीये, आता माझा बरा झालाय, पाय बरा झालाय. हळूहळू जेव्हा जेव्हा असे देह सत्यत्व, जगत सत्यत्वाचे जेव्हा असे वारे येतात, वाहतात, त्यावेळेला अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म असे महावाक्यांचे विचार आपल्याला आणावे लागतात. मी बरा आहे, मी बरा आहे, सोहम सोहम, मीच ब्रह्म आहे, सद्रूप चिद्रूप आनंदरूप ब्रह्म मीच आहे, असा विचार दृढ करावा लागतो. होता होता एक दिवस अशी वेळ येते की जेव्हा मी ब्रह्म आहे हा विचार सुद्धा मावळून जातो. हा विचार सुद्धा मावळून जातो. मग त्याच्यामध्ये सहजता आलेली असते. कधी काळी मी देह होतो, देहभावात होतो, हा विचार सुद्धा निघून जातो. इतकी सहजता त्याच्यामध्ये आलेली असते, इतकी सहजता त्याच्यामध्ये आलेली असते. म्हणून झालेली दुखापत बरी करण्याकरता म्हणून जे प्लास्टर घातलं असतं ते निघून गेल्यानंतर आता मी पूर्णपणे बरा झालेलो आहे, ह्या सहजतेपर्यंतचा प्रवास. म्हणून देहबुद्धी, देह म्हणजे मी, इथपासून निघून साधना करीत करीत सहा अहम सोहम अशी साधना करीत करीत नंतर आता मी ब्रह्म आहे ह्या भावनेची सुद्धा हळूच, ही भावना सुद्धा हळूच गळून पडली पाहिजे. तिथपर्यंतचा प्रवास. देहापासून आत्मबुद्धी, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, इथपर्यंतचा जो हा अख्खा प्रवास आहे, अशी सहजता ज्याला येईल त्याचं कल्याण झालं. म्हणून अधूनमधून सत्यत्वाची जर का भूल पडत असेल तरी सोहम भावनामध्ये भावेत स्थिर व्हावं आणि आपलं कल्याण, अंतिम कल्याण जिथपर्यंत आहे तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयास करायचा आहे. मला माहितीये महावाक्यांना आपण नुसता ओझरता स्पर्श केलेला आहे. पुढच्या चिंतनामध्ये आपण महावाक्यांचं सखोल चिंतन करू. तत्मवसीचं चिंतन बऱ्यापैकी आज इथे झालेलं आहे. त्याचे 2-3 महत्वाचे जे काही मुद्दे आहेत ते पण आपण पुन्हा बघू आणि उरलेल्या 3 महावाक्यांचा थोडा अजून परामर्श घेऊन आणि मग शेवटच्या ओंकाराच्या प्रकरणाकडे आपण पुढच्या वेळेला बघूया. आज आपण वेळ इथे झालेली आहे, त्याच्यामुळे आपण आता थांबू. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम तत्सत. धन्यवाद प्रमोद दादा. नेहमीप्रमाणेच अत्यंत सोपे सोपे रेग्युलर आपल्या जीवनातली उदाहरणं देऊन तुम्ही हा
म्हणजे अगदी डोक्याला मुंग्या आणणारा विषय सोप्या पद्धतीनं समजून सांगितलात, त्याबद्दल अत्यंत तुमचे आभार आहेत. आणि 4 महावाक्य जरी आपण त्याला थोडासा स्पर्श केला असला तरी सुद्धा ते छान पद्धतीनं तुम्ही समजून सांगितलं, आणि त्याच्यासाठी लक्षणावृत्ती ह्या कशा महत्वाच्या आहेत आणि त्या छोट्या छोट्या उदाहरणांवरनं या 3ही लक्षणावृत्ती तुम्ही अत्यंत छान पद्धतीनं समजून सांगितल्यात, त्याबद्दल खरोखर तुमचे मनापासून सर्वांच्या तर्फे धन्यवाद. कुणाला जर काही आजच्या सत्राच्या बाबतीत काही प्रश्न असतील तर कृपया आपला हात वर करून विचारा किंवा स्वतःला अनम्यूट करून तुम्ही विचारा. हा संदीप दादा. प्रमोद दादा नमस्कार. नमस्कार. मला हे विचारायचं होतं की जीव ब्रह्म ऐक्य होण्याच्या पूर्वी जग मिथ्या आहे हे आपल्याला पटणं आवश्यक आहे. तर याच्यासाठी एक शास्त्रात सांगितलेलं ज्या काही समजा युक्त्या आहेत, म्हणजे उदाहरणार्थ काही याच्यामध्ये असं सांगितलं की हे आयुष्य स्वप्न आहे अशा पद्धतीने तुम्ही विचार करायला हवा, किंवा प्रत्येक वेळेस जग हे जे दिसतंय ते नष्ट होणार आहे, किंवा माझा मी देह नाही. तर असे जे विचार आहेत किंवा असे जे युक्त आहेत, तर याच्यापैकी तुम्ही साधनेच्या काळामध्ये तुम्हाला कोणता विचार तुम्ही म्हणजे करायचा किंवा कोणता करायला पाहिजे? लक्षात, व्यतिरेकाची साधना सांगितली आहे, अन्वयाचा अनुभव असतो. ही गोष्ट अगदी खरी आहे. साधनेच्या काळामध्ये व्यतिरेकाची साधना का करायची? कारण त्या व्यतिरेकाच्या साधनेमुळे आपली वैराग्य बुद्धी दृढ होते. जग मिथ्या, जग मिथ्या, जग माईक असं का म्हणायचं? तर कारण ते माईक आहे, ते अशाश्वत आहे, ते नश्वर आहे, हे जाणून घेतल्यामुळे आपली जगाकडे पाहण्याची विरक्तीची जी बुद्धी आहे ती दृढ होते. आपण जगापासून हळूहळू वेगळे व्हायला लागतो, विरक्त व्हायला लागतो. मी देह नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी प्राण नाही, हा विचार का करायचा? कारण ह्या सगळ्यांपासून मी वेगळं आहे हे समजून घेताना माझं देहाकडे, माझ्या प्राणांकडे, माझ्या मनाकडे, माझ्या बुद्धीकडे बघताना मी हळूहळू स्वतःला वेगळं करायला लागतो. म्हणून हे आवश्यक आहे. ही साधनेच्या काळामध्ये ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. पण जसा मगाशी आपण विचार केला की जगाकडे बघताना नुसता जगताचा निषेध करून फायदाचा नाही, नुसता जगताचा निषेध करून नाही. जी बुद्धी शेवटी सर्वम खलविदम ब्रह्म ही जी श्रुतिवचन आहे, हे आपल्या अनुभवात जर काढायचं असेल तर हे जगत पूर्ण ब्रह्ममय आहे. ही जी अन्वयाची दृष्टी आहे, ही अन्वयाची दृष्टी नंतर हळूहळू डेव्हलप होते. म्हणून सगळ्यांमध्ये, सगळ्या भूतमात्रांमध्ये त्यालाच बघणं, त्याच परमेश्वराला बघणं, हे आपण म्हणताना अगदी सहजपणे म्हणतो, पण सुरुवातीच्या काळात, साधनेच्या काळामध्ये तशी आपली दृष्टी नसते. कारण आपण सगळ्यांना भेदमय जग दिसत असतं, सगळ्यांमध्ये आपण द्वैत बघत असतो, भेद बघत असतो. आणि ते व्यवहाराच्या दृष्टिकोनातनं अत्यंत आवश्यक सुद्धा आहे. व्यवहार करताना जगत कितीही मिथ्या आणि माईक म्हटलं तरी सुद्धा व्यवहारामध्ये, रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ते जग सत्य आहे आणि त्या जगामध्ये मी राहणारा एक घटक आहे. आणि मला ज्या काही कर्तव्य, ज्या काही कर्म, जे काही उपासना, जे काही करायचं आहे ते त्या योग्य पद्धतीने करणं माझं कर्तव्य आहे. अशा बुद्धीनीच जगामध्ये आपला व्यवहार असला पाहिजे. पण तो व्यवहार करताना मनामध्ये जग मिथ्या आहे हा निश्चय दृढत्वाने बसला पाहिजे. हा सगळा खेळ पुन्हा विचारांचा आहे. म्हणून व्यतिरेकाची साधना असावी आणि अन्वयाचा अनुभव घ्यावा. बरोबर. म्हणजे याबद्दल विचार करताना ऍक्च्युली म्हणजे स्वप्नाबद्दल, जेव्हा आपण स्वप्नावस्थेबद्दल जेव्हा चिंतन करतो तेव्हा स्वप्नासारखंच जागृत सुद्धा आहे हा विचार केला तर हे तुम्ही जसं म्हणता तसं दोन्ही गोष्टी साध्य होऊ शकतात. म्हणजे व्यवहारही व्यवस्थित होऊ शकतो आणि अल्टिमेटली आपल्याला जे मिथ्यात्व बुद्धी डेव्हलप करायला पाहिजे असते ती सुद्धा डेव्हलप होऊ शकते असं वाटलं, म्हणून विचारलं होतं. बरोबर बरोबर. चालेल, थँक्यू. एवढंच आहे की स्वप्नामध्ये, स्वप्न अवस्थेमधनं आपण जेव्हा जागृत अवस्थेमध्ये येतो त्यावेळेला सगळं स्वप्न मिथ्या म्हणून पटकन सोडू शकतो. राईट. मोकळे होऊ शकतो. बरोबर. जागृत अवस्थेमध्ये सुद्धा जेव्हा आपला व्यवसाय आहे, आपल्या प्रापंचिक जबाबदाऱ्या आहेत, त्या सगळ्या स्वप्नवत मिथ्या आहे म्हणून आपण मोकळे होऊ शकत नाही. एवढाच त्याचा फरक आहे. येस येस. कर्तव्य करतच एवढं लक्षात ठेवलं, आतमध्ये चिंतन. हा येस, एवढं लक्षात ठेवलं की आपलं काम सोपं होतं. येस येस. थँक्यू थँक्यू. धन्यवाद. हे सगळं स्वप्नवत सोडून मोकळं झालो एकदम चालत नाही. मग असे जे लोक असतात ते सगळे आपल्या कर्तव्यांचा सुद्धा त्याग करून संन्यास आश्रम स्वीकारतात.
स्वतःच श्राद्ध करून संन्यासाश्रम करून सगळ्या कर्तव्यातून सगळ्या कर्मातूच्या जबाबदाऱ्यातून मोकळे होतात. अशी पण आपल्या शास्त्रांनी व्यवस्था करून ठेवलेली आहे अच्छा, ओके. संन्यास घेण्याची. पण रामदास स्वामींनी जसं सांगितलं तसं आधी प्रपंच करावा नीट का? बस 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 आपण सगळे प्रापंचिक आहोत. हे Right. सगळं डिस्कशन प्रापंचिकांचं चाललेलं आहे. घरामध्ये बसायचं, छान जेवायचं आणि मग हा सगळा तत्वज्ञानाचा विचार करायचा. हे ज्यांना करायचं आहे त्यांनी माईक मिथ्या जगाला ओळखून तसा विचार दृढ करणं जास्त अपेक्षित आहे, ना की जगाचा निषेध करून जगाचा त्याग करून संन्यास घेऊन कुठेतरी दूर निघून जाणं. राईट राईट, धन्यवाद. अजून कुणाचे काही प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही. आपल्याकडे अजून 5 मिनिटं शिल्लक आहेत. जर आत्ता काही प्रश्न कुणाला सुचत नसतील तर आपले व्हॉट्सॲप समूह पुढील काही काळासाठी सर्वांसाठी खुले राहणार आहेत. तर त्यावरही तुम्ही प्रश्न विचारू शकता एका स्वतंत्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून. नंतर प्रमोद दादा आपल्याला त्या आपल्या शंकांचं निरसन व्यवस्थित पद्धतीने करतीलच. जर मग आता कोणाचे काही प्रश्न नसतील तर आपण समारोप करायचा, शेवटची प्रार्थना घ्यायची. ठीक आहे. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊन लया, संमोह जो वाढला. अज्ञानांध जनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी. विनती हीच असे न मागत दुजी, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. रामकृष्ण हरी.